दक्षिणे निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा आढळी अलोकी भव सिंधुसी पारिलासे तुझेने अनाथा कारणी तू गया रे तुका वासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी तुका तोचितो हा परब्रह्म ठे जया पूजिले आदरे पांडुरंगे युमानस्त गेले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपी चलेली न त्यागिता लोकाशिनेली समचरण सरोजं सादर नीलांबुदाभं जगन्निहित पालिं वन्दनं वन्दनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापरागम् वीतमवीतं वा सर्वमेतस्यमस्व जय 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 करुणाब्दे श्री महादेव शंभो मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तिमुख्यं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेनो बोल वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं सुनो पंत तथा गुणीजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो
तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारियल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ रामकृष्ण प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता या भगवत स्वरूप सर्व श्रोत्यांच्या समोर पवित्र नगर चांदवड शहर भगवती रेणुका माता भगवान चंद्रेश्वर गणराया आदी करून सर्व संत महानुभाव साधक सिद्ध मुनीवर सर्वांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत असलेली ही धरा प्रभू रामरायांच्या पदस्पर्शाने भगवती सीता मातेच्या अनुष्ठानाने भगवान चंद्रेश्वराच्या शक्तीने चंद्रदेवाची सुद्धा पीडा गेली असे हे शेर आहे. विक्रमादित्याची 7.5 जाण्याची जागा ही आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची कर्मभूमी आहे. अशा पावन भूमीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वय वर्ष 25 म्हणजे रौप्य महोत्सव त्याला म्हणतात. 25 वर्ष पूर्ण झाले ह्या नामयज्ञाला. 25 पूर्ण झाले. पहिले 12 वर्ष पूर्ण झाले का एक तप होतं. 12 दून 24 झाले का 2 तप होतात. आणि 2 तप पूर्ण होऊन एक झालं का रजक नाम चांदी. चांदी सारखी चकाकी 25 वर्षानंतर येते. त्याच्यासाठी 2 तप लागतात चांदी सारखी चकाकायला. त्यानंतर पुन्हा 3रं तप 12 त्रिक 36 आणि 12 चोक 48. पुन्हा असे 4 तप होतात. पुन्हा त्याला 2 वर्ष होतात. त्याला 50 पूर्ण होतात. तेव्हा त्याला सुवर्ण कांती येते. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. सोन्यासारखा झळाळतो तो काळ 50चा काळ. पुन्हा 50च्या नंतर पुन्हा तप वाढतं आणि नंतर 75 मध्ये 75 वर्ष झाले का त्या 75ला अमृतासारखा गोडवा येतो म्हणून अमृत महोत्सव. आणि त्याच्यानंतर पुन्हा 25 त्याच्यात आले का पूर्ण शताब्दी त्याला शताब्दी समारंभ असा गोड म्हणतात. काहींच्या जीवनामध्ये शताब्दी येते स्वतःच्या आयुष्याची. काहींच्या जीवनामध्ये एखाद्याच्या कार्याची शताब्दी येते. काहींच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीचा अमृत महोत्सव येतो. काहींच्या जीवनामध्ये नाम उत्सवाचा सुवर्ण महोत्सव येतो. त्या व्यक्तीनं त्या काळात आलेल्या महोत्सवाचं आपल्या जीवनाशी समीकरण मानून त्याच्यामध्ये आपला आनंद ओतला की तो आनंद त्याच्या जीवनाला स्पर्श करतो. याच्यातली मेक आहे. 25 वर्ष ह्या नाम सप्ताची आहे. पण तुम्ही कदाचित 80 वर्षाचे आहात. पण 80व्या वर्षी सुद्धा तुम्हाला 25व्या वर्षाच्या नाम सप्त्याची झळ आली का तुम्ही 80 वरून 25 मध्ये येतात. हो. आणि एखाद्या वेळेस 75 वर्षाचा अमृत महोत्सव एखाद्या नवतरुणाने पाहिला का त्याला त्या अमृताचा सडा याच्या जीवनात पडतो आणि त्याला असं वाटतं असं जीवन आपलं सुद्धा झालं पाहिजे. मग तो नेकीनं जीवन जगतो. असं हे उत्सव आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे का आपण स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचाही शताब्दी महोत्सव पाहिला आणि स्वतः जोग महाराजांचाही पुण्यस्मरणाचा शताब्दी महोत्सव पाहिला. बरोबर. पाठीमागे आपल्या हरे कृष्ण बाबांचा सुद्धा मोठा शताब्दी महोत्सव आपण पाहिला. आपल्या तालुक्यात झालेले. काहींच्या जीवनामध्ये 50 येते. योगायोग असतो. तसं 25 वर्ष ह्या नाम सप्ताला आदरणीय पूजनीय सुखदेव बाबा, आदरणीय वैकुंठवासी नारायण बाबा, सगळ्या तालुक्यातली दिग्गज, मी पहिल्या दिवशी नावं घेऊन गेलो सर्वांची. ह्या सर्वांच्या आशीर्वादाने तालुक्याच्या स्थळाला, गावागावात तर सप्ते मोठमोठे होतात पण तहसील नाम तालुका, कारण प्रत्येकाचं 112 गाव आहे. पण त्या 112 गावांच्या लोकांच्या समोर नाव असतं चांदवड. हे लक्षात ठेवा. जरी कुठल्याही गावचा असला, भाटगाव तालुका, भोयगाव तालुका, चांदवड. चांदवड म्हणजे हे समीकरण आहे. विविधतेमधली असणारी एकात्मता असते.
चांदवडशी त्या तालुक्याशी प्रत्येकाची नाळ जोडलेली असते. त्याचा जन्म दाखला, त्याचे खरेदी खत, त्याचे सगळे प्रमाणपत्र, आयुष्याचा लेखाजोखा त्या तालुक्याशी जोडलेला असतो. आणि म्हणून त्या तालुक्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण सर्वच जण या मातीमध्ये आहात. आणि पवित्र अशा वातावरणामध्ये श्रावण मासाच्या पवित्र अंजोळीमध्ये हा नामयज्ञ चाललेला आहे. उपस्थित सर्व संत महानुभाव सर्वांच्या चरणी वंदन करतो. आज शिवाजी बाबा यांचं आगमन झालं. मास्तर बाबा आहेत, अशोकराव आहेत, त्यानंतर बाळू काका आज शांत बसलेत ऐकायला. नाही तर दररोज सारखं त्यांचं ते इकून तिकून मारी ते चक्रा नखरा. कारण का एवढ्या वयामध्ये सुद्धा त्यांना भिरभिर आणि हेमंत भाऊला त्यांच्या मागे राहावं लागतं. बाकीची मंडळी आहेत. त्याचं कारण याही वयात त्यांना असं वाटतं आपल्या वाडवडिलांनी दिलेला वसा वारसा पुढच्या पिढीपर्यंत चालला पाहिजे, पुढच्या पिढीला हे वळण लागलं पाहिजे. बाकी त्याच्या पाठीमागं काही धोरण नाही. आताही ते स्थिर झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, बसले तरी, पण वाटतं पुढं पुढं ते गेलं पाहिजे. आणि आपण सर्व माता भगिनी या सगळ्या कार्याला साथ देतात, शृंगार आणतात, मोठ्या संख्येनं येत आहेत, अन्नदाने सर्व गोड आलबेल आहे. अशा वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा त्रिशोत्तर अमृत महोत्सव उभ्या महाराष्ट्रामध्ये साजरा झाला. चांदोडमध्येही ती कथा व्हावी म्हणून हा घाट तुकोबरायांच्या चरित्र कथेचा आहे. आपण पहिल्या दिवसापासून तुकोबरायाचा आदी काल पाहिला, विश्वंभर बाबा पासून तर कालपर्यंत बघत असताना विश्वंभर बाबाला जी मुलं झाली, हरी महाराज, मुकुंदा महाराज, हरी महाराजांना विठोजी महाराज, विठोजी महाराजांना पदाजी महाराज, पदाजी महाराजांना शंकरबुवा, शंकरबुवांना कन्हैया महाराज, कन्हैया महाराजांना कान्होबा, आपलं गोलोबा महाराज, कनकाई माता, त्या तिघांचं पुण्य फळाला आलं, देव नवसाला पावला म्हणून सगळे तिन्ही देव अवताराला आले. भगवान भोले बाबाचा अवतार सावजी महाराज, जगद्गुरु तुकोबराय महाविष्णूचा अवतार आणि ब्रह्मदेवाचा अवतार कान्होबा महाराज झाले. तिघ मुलं तिन्ही सुना भरभरून असताना सावजी महाराजांना वैराग्य हजल, ती निघून गेली, त्यांची पत्नी गेली. गोलोबा महाराज, कनकाई मातेचं निधन झालं. तुकोबरायाच्या जीवनामध्ये संसाराच्या सगळ्या झळा आपण पाहून आलो, पण विठोबाचं नाम त्यांच्या मुखातून कधी बाजूला गेलं नाही. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुकोबराय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. विठ्ठल 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 पांडुरंग हरी वासुदेव हरी अखंड भजन चाललेलं आहे. अजून अभंग रचना नाही बरं तुकोबरायाची, फक्त भजन चालू आहे, आज्ञा नाही. आणि नंतर तुकोबरायांचा पूर्वार्ध आपण काल पाहिला का प्रपंचाचा पूर्वार्ध संपला. आयुष्याच्या येणाऱ्या सगळ्या दुःखाला तुकोबराय समोर गेले. 3 ढोरं गेले काय, एक श्री अन्न अन्न करता मेली, संतोबा मुलगा गेला, होती ती संपत्ती गेली, कर्जबाजारी झाले, सर्व गेलं, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक श्री अन्न अन्न करता मेली. आपण पाहून आलो इथपर्यंत. तुकोबराय संसारातून त्यागले आणि तुकोबरायांनी सगळ्या ठिकाणी पर्याय पाहिला. ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांनी काय केलं तर भजन केलं. पांडवांनी काय केलं, भजन केलं. प्रल्हादाने काय केलं, भजन केलं. तुकोबरायच्या लक्षात आला आपण सुद्धा एकांतात गेलो पाहिजे, म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा काल. आपण पाहून आलो. भामचंद्र नाम भामगिरी नाम भालचंद्र. भालचंद्र ह्या शब्दाचा काल मी बोलता बोलता अर्थ राहून गेलो. भालचंद्र म्हणजे शंकर, म्हणजे भाल म्हणजे कपाळ, भाळी, भाळ म्हणजे कपाळ, कपाळावर ज्याच्या चंद्र आहे असा जो तो भालचंद्र. भालचंद्र तिथं आजही भामेश्वर महादेव मंदिर आहे भामचंद्रावरती. भगवान शिवाचं वास्तव्य त्या पर्वतावर आहे. अशा भामगिरीवरती राहिले. भगवान पांडुरंग परमात्म्याचं तप केलं, 7 दिवस अनुष्ठान मांडलं, देवाला प्रसन्न व्हावं लागलं. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्रिभुवन सुंदर असणाऱ्या देवाने सगुण साकार स्वरूपामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने. असं सुंदर दर्शन तुकोबरायांना देवाने काल दिलं, आपण पाहिलं. आज्ञा केली देवाने का तुकोबराया आता तुम्ही तुमच्या भजनाला लागा, तुम्ही निघावा आता. तुकोबराय तिथून निघाले. कान्होबा महाराज आले. कान्होबा महाराजांना दर्शन झालं. दोघं बंधू खाली आले. महाराज त्याच्या पुढे तुम्ही टप्पा पहा. 7 दिवस स्वतःचा भाऊ सापडत नव्हता. किती रणरण वनवन केली असेल त्यांनी. सगळे डोंगर पाया खाली घातलेले होते.
आणि मनात थोडा रागही आला होता. येणारच. आपल्या घरातलं एखादा मुलगा बघा, सापडू नका, आणि ते जर कुठं झाडाच्या आड लपून बसलं तर आपण नंतर फार मारतो त्याला, कारण जीव असतो पण तू त्रास दिला आम्हाला, एक दिवस सापडला नाही, जीव कासावीस होतो. तसं यांच्या मनात वेगवेगळं येत होतं. आणि कान्होबा महाराजांना बंधू मिळाले, देवाचं दर्शन झालं, पण मनामध्ये थोडस कठीण प्रसंग होता. काय ह्या प्रपंचाची धुळधाण झाली. सावजी मोठा बंधू निघून गेला, जो मधला बंधू ज्याच्याकडे जबाबदारी आहे तो कोणाकडेच पाहत नाहीये, जे जे कर्ज झालं ते वाटून देतो, काय प्रपंचाकडे लक्ष नाही. काय अरे कमवलं पाहिजे. प्रपंच असा धंदा आहे महाराज, त्या प्रपंचामध्ये जर थोडं मागं पुढं झालं तरी घरातली नातेवाईक मंडळी सहन करत नाही. साडू सासरे दीर मेवणे जावा गणगोत्र जे आपतेच नातेवाईक हे कोणी सहन करत नाही. प्रपंचामधला तोटा सहन करण्याची भूमिकाच नाही, अजिबात नाही, अजिबात नसतं. आणि तुकोबरायाच्या बाबतीत तर सगळ्या गणगोत्रांनी तुकोबरायाला धारेव धरलं, असं कडक धारेव धरलं. तसं कान्होबा महाराज म्हणले, इंद्रायणीच्या तीरावरती आले, 7 दिवसाचं अनुष्ठान होतं. म्हणले बुवा स्नान करून घ्या, आता सगळं आवरा. त्यावेळेस ते स्नानासाठी त्या ठिकाणी ह्या सगळ्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी येत आहेत. दोघही बंधू भामनाथ पर्वती तिथून निघाल्यानंतर, पण तिथे निघण्याच्या वेळेस कान्होबा महाराजांनी जे केलंय, कान्होबा महाराज म्हणले ज्या ठिकाणी देव आणि तुम्ही बसलात त्या ठिकाणी मला स्थळ निर्माण करावं वाटतं. त्या ठिकाणी कान्होबा महाराजांनी एक पादुका निर्माण केल्या शिळा दगडाच्या, आणि त्या ठिकाणी तिथून ते निघाले. ते स्थळी शिळा रचोनी देखा, कानयाने मांडल्या पादुका, मंग नमस्कारोनी बंधू तुका सप्रेम सुखा पावला तो. उभयंता बंधू ते समयी सत्वर चालिले देहो गावी, मंग येऊन इंद्रायणीच्या डोहे तुका ते ठाई बैसला. 7 दिवसाचे निर्वाण उभयंतासी होते जाण, सूर्योदय करून स्नान सोडिले पारणे स्थळी. 7 दिवसाचा अनुष्ठाने पारणे सोडणं म्हणजे आता उपवास सोडायचा आहे. त्या ठिकाणी बसले, पारणे फेडण्यासाठी बसल्यानंतर मग कान्ह्यापासून वैष्णव भक्ते मंदिराहून यानवी लिखते, लोकांवरी वडिलांचे द्रव्य होते तेव्हा बोलत कानयाशी. त्यावेळेस तुकोबराय महाराज म्हणतात, कान्होबा आपले वाड वडिलांनी जरी आपल्यावर गरिबी आली, पण आपले वाड वडील श्रीमंत होते. आपल्या वाड वडिलांनी काही कर्ज जगाला दिलंय. कान्होबा महाराज म्हणे बरोबर आहे. कान्होबा महाराज म्हणले मग त्याचं काय करायचं आता. म्हणले आता काय झालं होतं, देव भेटला होता ना, संसारातून पूर्ण सुटका झाली होती. ते म्हणले आपल्यावर जेव्हा कर्ज होतं तेव्हा कर्जात कर्ज आलं, आणि आपण त्या कर्जाला पूर्ण रडठाई आलो. मग आपण असं करावं का, एवढ्या कर्जाच्या वह्या घ्याव्या आणि इंद्रायणीमध्ये टाकून द्याव्या. कान्होबा महाराज म्हणले जमणार नाही, कारण फक्त आता तरण्याला तेवढाच विलाज राहिलाय, जमीन राहिली नाही, कर्ज भरपूर झालंय. आणि जर आपण लोकांकडून आपली स्वतःची हक्काची वसुली जर नाही केली तर मग काय राहिलं. तुकोबराय म्हणले नाही, तसं नाही करता येणार. कान्होबा महाराज भावकी आले, कारण नियम येतो, भावकीचा अधिकार असतो स्वतंत्र. कान्होबा महाराज म्हणले एक काम करा महाराज, तुम्हाला तुमच्या बुडवायच्या असतील तर बुडवा, माझ्या वाट्याच्या मला द्या, मग वह्यांची वाटणी करा म्हणले. तुकोबराय म्हणले हरकत नाही. तुकोबरायांनी बैलगाडी भर खतावण्या होत्या, तेवढ्या घेतल्या. दोघा भावांची वाटे घाटी झाली. वाटे घालण्यासाठी दोघं भाऊच नाही, सगळं गाव जमा झालं, कारण गावाला ते पाहायचं असतं, गावाचं हे लक्षच असतं. कधी या घरात रामायण होऊन राम कधी वनवासाला जाईल. पण काळजी नका करू, आता राम नाही, दशरथ वनवासाला जातो. अलीकडल्या रामायणात कोण वनवासाला जातं, राम नाही जात. महाभारत झालं, रामायण हो, तसं सर्वांचं लक्ष होतं. कान्होबा भांडण नाही झालं. तुकोबराय महाराज म्हणले माझ्या वाटणीच्या ठेवा, तुमच्या वाटणीच्या. ही बातमी घराला कळाली. आई साहेब पेटूनच उठल्या महाराज.
पण आई साहेबांना असं झालं, पहिल्यांदा बोलले तर भामचंद्रावर निघून गेले, आता काय बोललं तर पुन्हा, म्हणून मौन धारण धरलं. काय करावं, आई साहेबांचा धावा द्यावला नव्हता, त्यांच्याकडे एक मंगळाई होती. आई ग म्हणले काहीतरी बुद्धी दे या माझ्या धन्याला. पण काहीच कशाची बुद्धी, घरधन्याने संपूर्ण बैलगाडी भर खतावण्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या तीरावर जाऊन सोडून दिल्या. एक एक खतावणी सोडली. आता लोकांना जेवढ्यांना माहीत झालं, सर्व लोकांना ज्यांना माहीत झालं का खतावण्या ह्या संपूर्ण बुडत आहेत, आता ज्यांची ज्यांची कर्जमाफी झाली, पहिली कर्जमाफी या महाराष्ट्रामध्ये कोणी केली? जगद्गुरु तुकोबारायांनी केली, हे लक्षात ठेवा. बरेच पक्ष म्हणतात आम्ही पहिली कर्जमाफी केली, त्यांच्याकडे जायचंय मला पण तिथपर्यंत जाऊन देत नाही, ते मारतील मला ते. पण पहिली कर्जमाफी कोणी केली? जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या देशात पहिली कर्जमाफी केली. आता गडबड दोघां भावांमध्ये वाद कसा उभा, दोघा भावांचा नाही, लोकांचा कसा राहिला. ज्या ज्या लोकांकडं कान्होबा महाराज कर्ज वसुली करायला जायचे, ते तुकोबारायांच्या वाटणीला आपल्या खतावण्या का गेल्या नाही म्हणून भांडायचे. म्हणजे वाटणीमध्ये ते म्हणायचे नाही नाही ह्या वया तुमच्याकडे घ्या, म्हणजे का बुडणार आहे ना. तुकोबाराय म्हणले जे माझ्या वाट्याला आले ते भाग्यवान माणसं आहे, त्यांनी भजन पूजन करा, जे गेले कान्होबाचे ते कान्होबाची भरपाई तुम्ही करा, मला काही त्याचं सांगू नका. कान्होबा महाराजांनी त्यांचा व्यापार सुरू केला. पण इकडं मात्र तुकोबारायांच्या प्रपंचाला पुन्हा उतरती कळा आली. कारण का, आता उत्पन्नाचं साधन काही राहिलं नाही. आणि आई साहेबांना असं झालं की बोललं का बाबा घर सोडतो, आणि ही अडचण फार मोठी झाली. आता करायचं काय? तुम्हासी उदिमा हातवटी करणे लागेल प्रपंच रहाटी, दोहीची पडेल कैसी गाठी, ऐका ते गोष्टी सांगतो. भिक्षा आणि व्यवसाय याचा काला करू नये, ऐसा ऋषी मुखे पाये झाला आहे निवाडा. भिक्षा आणि व्यवसाय एका याच्यात येत नाही. ऐसे ऐकून ते अवसरी कान्हया वेगळा संसार घरी, आता निर्वाण त्याग तुकयावरी कैशा परी ते ऐका. कान्होबा महाराजांनी आपला घर प्रपंच वेगळा केला. हे अनेक भजनी मंडळाच्या वाट्याला येत असतो हा वेगळचार. कुठला वेगळचार? हा जो मी सांगतोय ना, हा वेगळचार तुकोबार आणि कान्होबा महाराज मध्ये नाही झाला, आजही आता ह्या क्षणाला चाललेला आहे प्रत्येक गावात भजनी मंडळांमध्ये. नावं सांगणार नाही मी, परंतु एक भजने असे होते, जुने भजने आहेत, ते गेले होते भजनाला, 3 जण भाऊ होते. आणि तिकडनं भजनावून आल्यानंतर ते उठले सकाळी, म्हणले आणा जेवायला. ते म्हणले कोणाच्या घरचं आणू? पण ते म्हणले तुम्ही तिकडे सप्ताला गेले होते तेव्हा इकडे वाटघाटी झाली. म्हणले का बरं झाली? म्हणले तुमचं घरात लक्ष नाही, दुसरं काहीच कारण नाही. 2 भाऊ घरी काम करताना काय करतोय, हा आमचे कोळी नव्हते आईसे हेची पिशे निवडले. ते म्हणतात आमच्या कुळामध्ये तर कोणी हरिभक्त नव्हता, आमच्या कुळामध्ये दररोज काम करणारा शेत मिळवणारा होता. आणि याने उठला का काय, दररोज दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. कारण भजनी होणं सर्वात कठीण काम आहे. तो एक छंद आहे आणि तो एक नाद. छंद कसा आहे, टाळ वाजला थांबू शकत नाही, असे कान वर करतो तो. घरचे म्हणतात खाली खाली खाली, कुठंच जायचं नाही, सिक्युरिटी लागलेली असते भजनी मंडळातल्या माणसाला. पण तो कोणत्या बाजूनं कुठून तरी गायब होईल, कुठेतरी जाईलच. जेवढे बसले ना माझ्या आजूबाजूला सगळ्यांचा अनुभव एक आहे, त्याचा स्वतःचा माझा सुद्धा अनुभव आहे. मी पूर्वीला म्हणजे बाबांबरोबर जायचो ना, घरचे काम असायचे, मी एवढा काल्याचा प्रसाद घेऊन जायचो घरी जाताना. का घेऊन जायचो? हा, खुश करायचं म्हणजे काय. आणि घरचे ज्या बाजूने आणि घरात बाकीचे शेतमजूर ज्या बाजूने, आपण मजुराकडून सुरुवात करायची. घ्या काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, मग सगळं मिटून जायचं. पण मला सांगायचं, सासरू असा असतो माणूस तो त्या घरातला, हे 100% खरंय. कारण प्रत्येक घरातल्या माणसाला घरचं काम करणारा जेवढा भारी वाटतो, तेवढे हे रिकामे उद्योग आहे त्यांच्या दृष्टीने. कोणते? टाळ मृदंग विना याने काय भेटतं, असा तो एक विषय.
त्यावेळेस तो झाला, दोन्ही भावांचा विभक्तपणा झाला आणि तुकोबरा यांच्या संसारावर पुन्हा कळा मोठी आली. लज्जा लौकिक टाकूनी मानसी, चित्त लाविले चिंतनाशी, विरक्तीचे बळे फाशी, इंद्रिय नेमसी आकळिले. आता मात्र तुकोबारायांनी पुन्हा संसाराकडे डोळे भरून पाहिलं नाही. इथे शब्द आहे लज्जा लौकिक टाकूनी मानसी. ज्याला ज्याला सुंदर परमार्थ करावा वाटत असतो त्याला पहिल्यांदा हे करावं लागतं. लाज आली आड म्हणून तुटले काज, त्या लाजेला बाजूला टाकावं लागतं. माझी जनाबाई महाराज म्हणली, हे देवा जर प्रसंग आला तर तुझ्या दारामध्ये मी पाल टाकेल म्हणले. सामान्य गोष्ट नाहीये. डोहीचा पदर, डोईचा पदर आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरला बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेला गाला तुम्ही, आला खांद्यावरी, आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, जाईन मी. डोहीचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या फेटे मांडियेले पाल. सामान्य नाही शब्द बरं हे शब्द सामान्य नाही, त्याचा विस्तार मी करणार नाही. ऐका, परमार्थ करायचा असेल तर इथपर्यंत जावं लागतं. जो जो प्रसंग येईल तो तो स्वीकारावा लागतो. तुम्हाला एक वाक्य सांगू का माझा, आपला परमार्थ सावध परमार्थ, एकदम सावध, इतका सावध आहे म्हणजे क्लच ब्रेक पुन्हा अजून स्क्रॅच सुद्धा नाही गाडीला, इतका सावध आहे. टायर सुद्धा वाजून दिलेलं नाही आपण अजून परमार्थामध्ये. हो म्हणजे काय सांगू का, परमार्थामध्ये दुःख आल्यानंतर सुद्धा त्या परमार्थाला त्याच उंचीनं चिकटून राहणं ही परमार्थाची उंची आहे. आणि तुकोबरायाच्या जीवनामध्ये एवढी हेळसांड झाली, मला सांगा जर याच्यातली थोडी जरी आपल्या जीवनात झाली तर काय होईल? होईल काय? टिकू काय आपण? बऱ्याचदा आम्ही आमच्या मित्रमंडळीला सांगत असतो, भाग्य समजायचं, अजून त्यांच्या एवढी परीक्षा देव आपली पाहत नाही म्हणून बरं आहे. नाहीतर मी 100% सांगतो म्हणले आपले अर्धे फेटे घरी खुंटीला जाते. सामान्य नाही हे वाक्य, अनुभवाचे बोले. कारण का, जर तुकोबारा आहे, ज्ञानोबारा आहे, चोखोबारा आहे, सावता महाराज, नरहरी महाराज, राका बंका वंका जळोजी मळोजी, ही जेवढी परंपरा आहे, कान्होपात्रा महाराज यांची ही परंपरा, गोरोबा काका, जर एवढी परीक्षा देवाने आपली पाहिली असती आपण नाही टिकू शकलो. कोण टिकेल? स्वतःच मूल चिखलामध्ये गेल्यानंतर टिकू काय आपण? गोरोबा काकांचं मूल मातीमध्ये गेलं महाराज, तरी सुद्धा असा कठीण प्रसंग तो गोरोबा काकाच्या जीवनात घडला की प्रत्यक्ष रक्त आणि चिखल एक झाला, तरी सुद्धा देवावरचा काय भांडणामध्ये काय शब्द आले, माझ्या अंगाला हात लावर तर तुमच्या देवाची शपथ. तेवढ्या शक्तीवरून पुढचं सगळं रामायण माहिती मला सांगायचं नाही गोरोबा काका. ऐका, हे का सांगतोय, या सगळ्या गोष्टी संसारामधल्या, पण सगळ्या संतांनी पहिल्यांदा परमार्थातली मेक ही आजही बऱ्याचदा बोलू नये, माझा अधिकार नाही, आपण सर्व त्याच्यातली मान्यवर आहे, पण नव्या पिढीला आम्ही सांगत असतो, ज्याचं गोंधन कपाळी घेतलं, ह्या माता भगिनी आहे, त्यांच्या कपाळी कुंकू टिकली लावतात. कोणाच्या नावाने? मालकाच्या नावाने.
जर मी माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घेतली तर माझ्या कपाळी सुद्धा काय पाहिजे? गंध पाहिजे, बुका पाहिजे, अक्षदा पाहिजे. पाहिजे का नको? पाहिजे. आमचे प्रभाकर दादा बोधले, मी सकाळीच विषय सांगितला, त्यांना असं कपाळ भरून असतं त्यांचं ते बुका. मी म्हणलं दादा का हो डब्या? ते म्हणले दिवसाला 1 लाख बुक्याची डबी. त्यांना म्हणलं दादा कस काय? ते म्हणले लोकांना 3 तंबाखूच्या पुढे एका दिवसाला लागत असतील तर मला बुक्याची पुढे एका दिवसाला लावायला काय हरकत आहे? त्यांचं हीन असताना ते करतात आणि माझं पवित्र आहे आणि माझ्या देवाचं कपाळाचं कुंकू जर मी नको लावतो कोणी लावायचं? म्हणजे कपाळ भरून बुक्का लावतात. म्हणून लाज परमार्थामध्ये धरू नये. अलीकडे बऱ्यापैकी धोतर बंद पडत चाललं संप्रदायामध्ये. धोतर बंद पडलं नाही पाहिजे, कधीच नाही बंद पडलं पाहिजे. चला, तुळशीची माळ जाड असावी का बारीक असावी? कशी असावी? तुळशीची माळ कशी असावी? सगळ्यात महत्वाची 108 महिन्याची असावी. याला कंस करा आधी पहिल्यांदा. अलीकडे आता ते शॉर्ट पोतो आणि निघत चाललं ते हळूहळू हळूहळू बारीक बारीक बारीक. लेडीज म्हणतात नाही, लेडीज तुळशी. अरे असं असतं का? माळ घालायची पण दिसली, आता हे बरं आहे का? माळ घालायची पण दिसली नाही पाहिजे. का नाही दिसली पाहिजे? का लाज वाटली पाहिजे तुळशीच्या माळीची? अरे जर आमच्या देवाला तुळस अति आवडीचा विषय, अतिप्रिय आवडे तुळसी बुका, तैसीचा प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदिदास. हो, अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदितसे. किंवा तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेचे ध्यान. तुळस हा आवडीचा विषय वापरा. जाऊ द्या विषय, विषयांतर होईल. पण त्या ठिकाणी परमार्थामध्ये पहिला विषय लाज सोडा. अनेक माता भगिनी त्या म्हणतात नाही आम्हाला हे जमेल का? अनेक पुरुष मंडळी म्हणतात आम्हाला हे जमेल का? का नाही जमणार? कोणत्याही वयामध्ये आपल्या मोहाडीला मुरलीधर आबा होऊन गेले, मुरलीधर महाराज नाना, वयाचे 40 वर्ष पूर्ण झाले होते. घर प्रपंचामध्ये 2 मुलं झाले होते त्यांना, 1 मुलगा मुलगी. आता ते गेले, प्रवीण भाऊ त्यांचे नातू मोहाडीला. त्यांना वाटलं मला परमार्थ करावा. 2 मुलं झाल्यानंतर संस्थेमध्ये बसले आळंदीला. हो, मोठे 10 एकर द्राक्षाचे बागायतदार आहे आज त्यांची पुढे नातवंड पिढी. आणि ते तिकडनं बसल्यानंतर नथुसिंग बाबांबरोबर आपल्या शिवडीला राहिले. आणि जो गाथा जो नथुसिंग बाबांनी अर्थासह लिहिला ना, त्याला मदतनीस म्हणून काम केलं. आणि घरी आले नंतर देह सोडला. म्हणजे नंतरच्या काळात संसार करून देह सोडला. मला हे सांगायचंय का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त काय ते असं म्हणले असते तर आता 2 मुलं झाली, संसार मांडलाय आणि कसं मी करू, आपलं तेच चालू आहे. गुरुवारी वैद्य बाबा म्हणतात आपले 3च मंत्र आहे, काय होतं, कसं झालं, काय करू. याच्या पुढे आपले मंत्र जात नाही. म्हणून परमार्थातला पहिला नेम लाज सुटली पाहिजे. आणि त्या ठिकाणी लज्जा टाकून त्या ठिकाणी तुकोबरायने आता मात्र परमार्थाला सुरुवात केली. स्नान करोनी प्रातकाळी जाय पांडुरंगाचे देवळी, पूजा अर्चन करोनी सकळी मग वनस्थळी जातसे. जे वाडवडिलांनी मंदिर बांधलेलं होतं विश्वंभर बाबाने, दररोज इंद्रायणीच्या तटावर स्नान करायचं, देवाची पूजा करायची आणि भंडारा भामचंद्राच्या डोंगरामध्ये निघून जायचा. हा तुकोबरायचा नियम सुरू झाला. मागे पाहत नव्हते. देहू पासून पश्चिमेस भांडार पर्वत 3 कोस, तुका जाऊन त्या स्थळात एकांती बैसे निश्चित. भांडार डोंगर म्हणजे भंडारा डोंगरावर तुकोबराने सुरुवात केली. भामचंद्राहून आले, भंडारा डोंगरावर जायला लागले. भंडार डोंगरावर जायचं, एकांतवास करायचा, भजन करायचं, निघून यायचं. तव श्रोते आशांकित होनी चित्ती, वक्त या लागी प्रश्न करती, की तो कयासी भेटल रुक्मिणीपती सगुण मूर्ती साक्षात. देवाची भेट झाली असता, तरी इंद्रियासी नेमका सयारुता, ऐसा सज्जनी प्रश्न करिता, तरी त्याची आता परिससे. मासरमणी उगवता पाहे, सकळ जीवाशी दर्शन होये, परी तो कोणाचे स्वाधीन नाही, उभा न राहे क्षण भरी. त्या ठिकाणी आता हा संवाद आहे, हा भक्तीचा संवाद आहे, याच्यात वेळ घालवत नाही. भक्तीचा संवाद असा आहे. श्रोत्यांनी मैफती महाराजांना विचारलं, काऊ महाराज
तुम्ही म्हणता तुकोबाराय भांडार डोंगरावर जाऊ राहिले, कशाला जाऊ राहिले? इंद्रिय दमन करायला. म्हणजे आता जर देवच मिळाला, हेच तुम्ही सांगितलं कुठे? भामचंद्र डोंगरावर. प्रत्यक्ष जगाचा जगनायक ज्यांना मिळाला तो त्यांच्यामध्ये स्थिर झाला. आता देव त्यांच्यामध्ये स्थिर झाल्यानंतर मग आता इंद्रियाला विषयाची जर काही स्पर्शताच नाही राहिली तर करायची काही गरज आहे का? तरी सुद्धा का तुकोबाराय पुन्हा भजन करतायत? त्यावेळेस दिलेलं मैफती महाराजांनी फार गोड उत्तरे. प्रभंजन ब्रह्मांडी भेदला पाहे, सर्वा ठाई व्यापक आहे, परी तो चंचळपण सांडितो काय निश्चळ न राहे क्षणभरी. ते म्हणतात, बरेच उदाहरण आहे. चक्षुश्रव्याच्या अंगावरी जाण, पौडला लक्ष्मी नारायण, उभयताचा एकांत पूर्ण त्याच कारणे विदित. ते म्हणले सूर्य उगवणारा सूर्य तेजस्वीच आहे ना, पण तो एका ठिकाणी आहे का? नाही. तसं आत्मतत्व प्रगट झालंय, पण माया अधीन जगतामध्ये असल्यामुळे त्या मायेनुसार तुकोबारायांना जगावं लागल ना. तुकोबारायला घर, प्रपंच, पत्नी, मुलं, बाळ, व्यावहारिक जीवन जगावं लागेल ना. त्याच्यामध्ये इंद्रिय दमन हे जगासाठी दाखवावं लागेल, म्हणून भजन करण्यासाठी त्या ठिकाणी ते ठिकाणी जातात. मग भजन करत असताना तुकोबारायांवर देवाने सावली धरावी, तुकोबारायांना सगळ्या गोष्टी पुरवाव्या आणि तुकोबारायांनी दररोज भजन करावं. आणि भजन करता 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 प्रपंचाचा एवढा विसर पडला. नाम हेची माझे उग्र तप, नाम हेची माझा मंत्र जप, नाम हेची माझे व्रतामुप निष्पाप नामे होईन मी. नाम हेची माझा कुलाचार, नाम हेची कुल धर्म थोर, नामाविन नाही आदर हाच निर्धार श्रीहरी. नामविन धयन वित्त काही, अनेक सांगवयासी येत नाही. आता भवसागर विठाबाई उतरुनी पैल तिरा. बरं जादा नामे शीतळ झाला शंकर, वाल्मिके कथिले श्रीरामचरित्र, प्रल्हाद भक्त नामेची थोर झाला असे त्रिभुवनी. ऐसा नामाचा महिमा थोर, जानती संत वैष्णव वीर, ध्रुव बालक नामे सासर आढळपदी बैसला. नामे तरला उपमन्यू बाळ, किंवा बिभीषण भक्त प्रेमळ, तयासी लंकेचे राज्य सकळ अक्षय दिदले श्रीरामाने. ऐशाची रीती नित्यानित्य, एकांत तुका करुणा भाकीत, सायंकाळी गावात येत आनंद नाचत देवळी. तुकोबारायांनी नाम हे साधन स्वीकारले. आता त्याच्या सगळ्या ओव्यात तुम्ही समजदार आहे, सांगण्याचं कारण नाही. म्हणले नामाने उपमन्यू, नामाने द्रोहबाळ, नामाने प्रल्हाद, ह्या नामाच्या साधनाने हे सगळे तरुण जर गेले असतील तर तीच नामावळी सुद्धा मी करेल, तुकोबाराय म्हणतात. कारण का? नामा एवढं सोपं साधन जगाच्या पाठीवर नाही. सोपे हे साधन, लाभ येतो घरा. 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 वाचेसी उच्चारा राम हरी, वाचेसी उच्चारा राम हरी. सोपे हे साधन, लाभ येतो घरा. सोपे हे साधन, लाभ येतो घरा. वाचसी उच्चारा राम हरी. वाचसी उच्चारा राम हरी. सोपे साधन, येतो घरा. सोपे साधन, येतो घरा.
म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा तुका म्हणे सोपे आहे सर्व मुनी शहाणा तो धनी घेतो येत नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा जावे वनांतरा नाम हे सर्व साधन सगळ्यांपेक्षा सोपं आहे असं नाम साधन तुकोबराने स्वीकारलं आणि दररोज भंडाऱ्यावर भजन करायचे. आता ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस जग काही शांत राहत नाही. जगाचा तो नियम आहे. एखादा सत्पुरुष त्याचं कर्म करत असला जग त्याला त्यांच्या निंदेपासून त्याला तोडण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत. अजिबात त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. परमार्थ करत असताना जर तुमची निंदा होत नसेल तर समजायचं अजून परमार्थ सुरुवात झाला नाही. ज्या दिवशी निंदा सुरू झाली तर समजायचं आपण थोडी प्रगतीपथावर आहोत. जास्त निंदा सुरू झाली जास्त प्रगती होणार. एकदम आडवे येऊ लागले का 100% प्रगतीपथावर. हा नियम आहे परमार्थाचा, मोठा नियम आहे. तुम्ही म्हणाल कसं? कारण जग एक सूत्र आहे, संघाच्या शाखेतलं सूत्र. अगोदर कुठल्याही कार्याची सुरुवात जेव्हा तुम्ही करतात, फार गोड सूत्र आहे बरं का. सुरुवातीला होते निंदा, नंतर होतो संघर्ष आणि नंतर होतो स्वीकार. हे सूत्र आहे कार्याच. तो प्रपंच असू द्या, परमार्थ असू द्या, देशकार्य असू द्या, संघटना असू द्या, काहीही असू द्या. तुम्ही हातपाय हलवले पहिल्यांदा होते ती निंदा, पहिल्यांदा होते निंदा, नंतर होतो संघर्ष, नंतर होतो स्वीकार. एकदम कोणी लगेच सासू बनत तुमच्यासाठी आणि एकदम कोणी महापुरुष बनत नाही. महाराज संत बनत असताना ते काही सहज पद आलं का त्यांच्या हातामध्ये? असं नाही. संतपण मिळत कपाटी, मिळत नाही. ते सहज येत नाही. त्याला अनंत जन्माचा स्वसावं लागतं. निंदा ही अशी गोष्ट आहे ती चांगल्याला मागे आणते आणि वाईटाला पुढे काढते. म्हणून चांगल्या पुरुषाने निंदेला कधीही घाबरायचं नाही. त्याचं कारण आहे जगाचा जग नियम आहे. देवाने तिला काय विचारीला वरदान दिलंय तुम्हाला एक सांगू. आता कथा चालली आहे. आता कथा तर तुम्ही गोड ऐकतात, काय कोणाला झोप नाही, काही नाही, काही नाही. कीर्तनात नसतं, काही नाही. पण जर भजन आहे किंवा कीर्तन आहे, कीर्तनात जर अवघड विषय झाला तर लोक म्हणतात आता अरे 11 वाजून गेले. किंवा भजन जर असलं ना, भजनी मंडळ असं बसलेलं असतं आणि भजन जर रात्री चालू झालं, एक म्हणतोय अरे आज 100 कॅरेट टोमॅटो काढली आहे. मन का असा दुखू राहिला, रव रव करतो. तुझं काय चाललं? गवळणी निघा, गवळणी निघा, गवळणी निघा. बर म्हणले काय? म्हणले घे भैरवी. 11 वाजेलाच कोण आळस देतं, कोण असं खांबाला पाठ लावतं, कोण टाळ आडवा वाजवतं, कोणाचं भजनाचं लक्ष नाही बरं का, काहीच नसतं. फक्त भजन मोडू द्या. मला निंदेचा पावर सांगायचा, निंदेचा. फक्त भजन मोडू द्या, सगळे टाळ वगैरे आवरू द्या. लगेच एक जण म्हणतो तुम्हाला गडबड माहीत झाली की? सगळे असे ना एकदम असे प्रसन्न असे. काय झालं? अध्याय क्रमांक 1. कधी 3 वाजून जातात कळत नाही. हे मी आपलंच का सांगितलं? जिथे आपण भजनी आहोत, जिथे आपण अध्यात्माच्या वाटेवर आहोत, तरी आपल्याला निंदा आवडते. तेव्हा निंदकाला किती निंदा आवडत असेल याचा विचार करा. काहीच ते भांडवल असतं. मी माझ्या जीवनात असा अनुभव घेतलाय काही लोकांचा. त्यांच्याजवळ तुम्ही देव, धर्म, देश, संतांचं असे सुरू करा, ते उठून जातात आपल्याजवळ. 15-20 मिनिटाच्या वर थांबत नाही आपल्याजवळ ते बाबा.
तुम्ही त्यांचा विषय असा असतो, याने किती कांदे लावले, त्याला किती पैसे झाले, याच्या चाळीमध्ये विर्या कोणी टाकला, तो कोणी हा विषय त्यांना आनंदाचा असतो. पण तुकोबरायाची निंदा एवढी झाली, पण आता तुकोबरायांकडून एकच शिकायचं आणि पुढे जायचंय. निंदेमध्ये लोक तुकोबरायाच्या बाबतीत काय बोलले ऐका. आता एक 5-6 वेळा मी सलग म्हणतो. राम तुकाराम 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 तुकाराम. परी भिक्षा मागे घरोघर शुदातुर होताची. एक म्हणती टाकून आपुला धंदा, व्यर्थ का करीत त्याची निंदा. संसारी बहुतांचे झाले आपदा, दे काय गोविंदा भजताती. आता असं कोणी काय पण परमार्थिकाने काय करावं याच्यावर गोड उभी आहे. आता अशी निंदा होऊ राहिली, पण तुकोबराय काय करता ऐका. ऐशा रीती त्रिविध जन, त्रिविध म्हणजे प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन, याला त्रिविध जन म्हणायचं. जसं त्रिविध ताप आहे बरोबर, तसे त्रिविध जन आहे, प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. या ठिकाणी ऐशा रीती त्रिविध जन, नाना परीची बोलती वचने. परी तुका आनंद युक्त म्हणे नाही देवान सर्वता. तुकोबराय मात्र हसतायत, आनंदाने ते सगळं ऐकतायत. म्हणजे जेवढी स्तुती गोड वाटली पाहिजे तेवढी निंदा सुद्धा गोड वाटली पाहिजे. जेवढा सुगंध घ्यावा वाटतो तेवढा दुर्गंध सुद्धा पचवता आला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. राजबिंदीतून वारण, चालता उदंड भुक्ती श्वाने. परी त्याचे भयन धरुनी म्हणे स्थिर गमने चालत असे. 2च ओवे पण जबरदस्त. ऐकोनी गर्जना अगस्ती भयन धरीची मना. तेवी लोक दुरुक्ती बोलती नाना परी विक्षेप मनान वाटी. जननिंदेचे येता लोट, शांती उदरी भरीत असे घोट. काम क्रोधाची मोडली वाट, करणी अचाट निरुपमा. आशा तृष्णा मोहमाया, काम क्रोधाच्या मोडिल्या ठाया. पुढे ब्रह्मची करील काया, वैष्णव तुकया हेची साथ. तुकोबरायांना 2 उदाहरणं दिली. राजबिंदीतून वारण म्हणजे राजवाड्यामधून एखादा हत्ती चाललाय, त्या हत्तीवरती काय घुमतात कुंत्रे श्वाने. पण त्या हत्तीने जर त्यांच्याकडे तो डौलायमान त्याचा डौल सोडत नाही, तसं तुकोबराय त्यांचा डौल सोडत नव्हते परमार्थाचा. परमार्थिक माणसाने परमार्थाचा डौल सोडूच नाही. त्याला जे मिळालंय सद्गुरूकडून त्याने त्याच्या मस्तीमध्ये ते करत राहावं, त्याच्या तालात चालत राहावं. जगाचं चालू येत राहील. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा
दोही पासून मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून हो वा. कोणी निंदी कोणी वंदी, जे जग मानत त्याची चिंता त्याने करायची नाही हरिभक्तांनी, त्याचा प्रवास मात्र पुढे चालू ठेवायचा. गोड प्रमाण दिलं वा. त्या पद्धतीनं तुकोबराय आपला प्रवास करू लागले. तुकोबरायांनी दररोज भजन करावं. एक दिवसाचा गोड प्रसंग असा निघाला. एक इंद्रायणीच्या तिरी निश्चित करंजया माऊल्या असती देत, तये स्थळी वैष्णव भक्त भजन करीत बैसला. करंजाया माऊल्या म्हणून इंद्रायणीच्या तीरावर एक स्थळ आहे, भंडारा उतरला. त्या ठिकाणी ज्वारीचं शेत होतं मोठं, आणि जो मालक होता त्या शेतकऱ्याला बाहेर जायचं होतं सोयऱ्यांकडे. ते तुकोबरायांना पाहिलं डोळे भरून. तुकोबराय एका जागेवर बसले आणि अखंड चालय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. अखंड भजन चाललं. आणि भजन तुकोबरायचं चालू असताना त्या शेतकऱ्याने गेले पाटील, त्याने हात जोडले, म्हणले महाराज जाग केलं असं भजनातून, रामकृष्ण भजनातून असं जाग केलं. जाग केल्यानंतर म्हणले काय? म्हणले तुम्ही असंही भजन करता तसंही भजन करता, मग तुम्ही आमचं ह्या ठिकाणी शेत आहे, त्या ठिकाणी ज्वारी आहे, तुम्ही तिथं बसणाऱ्या चिमणा पाखरं जे आहे ते राखा. म्हणले काय राखू? म्हणले पाखरं राखा. म्हणले काय राखू? म्हणले पाखरं राखतो. म्हणले चांगले राखतो, तुम्ही जा. म्हणले मी तुम्हाला तिकडनं आल्यानंतर 40 किलो म्हणजे अर्धा मन काय देईल? ज्वारी देईल. मी तिकडनं येईपर्यंत धान्य मुसमुशीत आलं होतं, पूर्ण धान्य. तुकोबराय म्हणले मी निश्चित करील ना ती सेवा, काय हरकत आहे, आता घरी जाणार नाही. आता तुकोबराय बोलले, म्हणे तू कसे टायका वचन, माझ्या शेती बैसा राखन, अधर्म दाने तुम्हाशी देईन, कुटुंब रक्षण करावया. तुकोबराय म्हणले हरकत नाही, तुम्हाला मी दाने देईन. तुकोबराय म्हणले मी सुंदर राखतो. ताना या बाळाची जैसी स्थिती, परे वाईट देताचे हाती, मुखी घालित सत्वर गती, अनमान चित्ती न करिता. ना तरी का तैसे तोये, साखर घालिता गुळ चट होय, ना तरी लवण मिळविता पाय, शारतला हे तत्काळ. तुकोबरायांची स्थिती पाहिली आणि आनंद जिकडे तिकडे झाला. आता गोफण दिली. गोफण काय असतं? धान्य राखायचं म्हणजे काय? गोफण दिली. मग कृषी वलाने ते वसरी, तुकयाचे नेले बरोबरी, गोफण दिदली त्याचे करी, म्हणे माळ्यावरी बैसाता. माळा केलेला, माळ्यावर बसायचं, गोफण दिली. काय करा महाराज? गोफणीत दगड घ्यायचा, भिरभिर करायचा आणि फेकायचा. गोफणीचा दगड म्हणजे बंदुकीची गोळी, बरोबर? माझ्या मते आता गोफण चालवली बरीच माणसं इथं आहे, आणू नका नाही तर चालवाले. छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यामध्ये गोफणीचा वापर केला. त्यांनी तलवारीवाल्यांना सांगितलं, पण अगोदर गोफणीवाले वापरून घ्यायचे महाराज. गोफणीवाल्यांनी फक्त काय करायचं? शत्रू आले, गोफणीचे दगड सोडायचे महाराज गडावरून, अर्ध सैन्य फक्त गोफणीच्या दगडाने जायचं. वा वा, फक्त योजकच तत्र दुर्लभ. योजना करणारा माणूस हुशार पाहिजे. छत्रपती हुशार होते. गोफणीचा दगड त्या ठिकाणी दिलं. आता ते माळ्यावर बसले. तुझ्या स्वाधीन केले क्षेत्र, राखीत जाई रात्रंदिवस, दिवस रात्र सवंगनिशी, जोवरी तोवरी करार असावा. ते म्हणले करार आहे, मी चाललोय, शेत चांगलं राख, तुझ्या भरोशावर आहे. आणि जुन्या काळात महाराज तीच बँक होती, दुसरे पैसे शेती हीच. आता इथं सगळे भुसार मालाचे व्यापारी माझ्या पुढे चांदोडचे. एकेकाळी धान्यावर जग चाललं, पैसा कोणालाही बघण्यासाठी नव्हता. धान्य हीच संपत्ती. सांगू का एक?
ज्याच्या घरामध्ये धान्याच्या थप्प्या जास्त तिथे लगेच संबंध काय व्हायचा. जुन्या काळात लोक हुशार होते, म्हणजे शेजारच्याचे उसनवार धान्य आणून थपी ठेवाय. खरंय की लबाडच लोक होते. त्या काळात सुद्धा माता भगिनी. नाही नाही नाही, त्याच्यात मेक नाही ऐकली तुम्ही काय. कळलं का तुम्हाला. एक नवरदेव हुशार होता, तो म्हणे गाड्या जास्त पाहिजे मुलीवाल्यांना, त्यानं सगळ्या गावातल्या गाड्या घरापुढे लावून घेत. चला, जुना काळ, धान्य भरपूर असायचे. जगद्गुरु तुकोबराय माळ्यावर बसले. स्वस्त धारण जये देशी, केला आपण दान्या वयाशी, शेती बैसवली तुकयाशी, घरी मनुष्य सांगितली. आता तुकोबराय माळ्यावर बसली. गोफण फक्त तो जाईपर्यंत हातात घेते. तो निघून गेला आणि गोफण ठेवून दिली. म्हणे हे ईश्वराचे जीव. पाखरं आली, बसली. तुकोबराय काय म्हणले ऐका. म्हणे हे ईश्वराचे जीव, शुदा तुरा असती सर्व, आपण म्हणवितो भक्त वैष्णव, तरी न उडवावे सर्वता. ते म्हणले आपली विश्वंभर बाबाची परंपरा आहे, आपण प्रत्येक जीवामध्ये ब्रह्म पाहतो. म्हणजे पाखर सुद्धा ब्रह्म आहे, ब्रह्माला उडवायचं नाही. 2 वर्ष दुष्काळ होता म्हणले, खाण्यासाठी अन्न मिळालं नाही. उलट ते म्हणायचे या 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 याल तरी यारे लागे. या या म्हणले या. तुकोबरायांनी सगळे पक्षी बोलून घ्यावे. शेतकऱ्याने काय सांगितलं होतं, पाखरं राखायला. गंमत आहे का. ते म्हणले नव्हते पीक राखायचं. काय राखायचं. तुकोबराय पाखरं बरोबर करायचे ना. पाखरं राखायचं. पाखरांना म्हणायचे चला दुपारची वेळ झाली, या पाणी पिऊन इंद्रायणीवरून. उडवायचे एकदा, चला उडवा, जा पाणी पिऊन या. पक्षी इंद्रायणीत जायचे, पाणी घ्यायचे आणि पुन्हा धान्यावर येऊन बसायचे. काय त्यांना म्हणजे मेजवानी त्यांची सुरू झाली. किलबिलाट सगळीकडे. तुकोबराय त्यांच्याकडे बघायचे आणि आनंद व्हायचे. वा 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 वा, काय संसार बोलला. आनंद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तालामध्ये धान्य खाऊ लागले. तालात. हा, गोड असतं काहीचं प्रकरण. ऐका, त्या ठिकाणी ऐसे म्हणून प्रेमळ भक्त, माळ्यावरी उगच बैसत, जैसे बुजावणे मनुष्य दिसत, परी जीव किंचित त्या नाही. बुजवण्यासारखे तुकोबराय बसायचे, काहीच करत नव्हते. आणि आता तिकडे घरी पाहत असे, घरी वाट पाहत असे राणी, म्हणे घराशी न या अजूनी, कोठे बैसलास जाऊनी, कोण तेवणी पहावे. राणी म्हणजे आई साहेब. म्हणले काय झालं महाराज, आज 2-3 दिवस झाले घरीच आले नाही, नेमके करू काय राहिले म्हणले ते. कन्येशी म्हणे बाहेर जाये, पिता कोठे बैसला आहे, मजला शुदा लागली पाहिजे, बिताना येत्या जवीन भूक लागली, तुझे वडील कुठे पाय. वडील कन्या काशीबाई, धावत गेली लवलाही, तुक याते म्हणे ते समय चाल गृही जेवावया. तिजला देत असे प्रतिवचन, आम्ही शेती बैसलो राखन, त्याने देऊ केले धान्य घरी जाऊन सांगा आता. काशीबाईला आई म्हणली अगं तुझा बाप कुठं गेला, शोधून आण. काशीबाई गेली माळ्यावर, आपला बाप आले. म्हणले बाबा अहो घरी बोलवलं, आईला भूक लागली, तुम्ही चला लवकर. म्हणले मी शेतकऱ्याला वचन दिलंय पाखरं राखायची, मला काय राखायचे, मी आता येत नाही. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी हे शेत सोडत नाही. तुका भाकर खाऊन तेथ, म्हणजे कन्या परत आली, वृत्तांत दिला. पण आई साहेब किती हुशार होत्या, आईने तिथं डबा पाठवला. म्हणले भाकरी त्यांना घेऊन जा. आनंद वाटला त्यांना, आता आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे तिकडनं आले होते धान्य घेऊन येणार आहे, म्हणजे काहीतरी घरधनी काम करतोय, हा आनंद झाला. प्रातस्नान करून निश्चिती, देवळी पूजित असे पांडुरंग मूर्ती, मग सत्वर येऊन या शेती, भजन एकांती करीत असे. ते दररोज म्हणजे पुन्हा ते कशाचं लक्ष, इंद्रायणी जायचं, स्नान करायचं, दर्शन घ्यायचं, फक्त तिथं जाऊन बसायचं. पाखरं राखायचे. तुकोबराय लोकांना म्हणायचे पाखराला उडवायचं नाही, पाखरं राखायचे, मला जबाबदारी दिली. लोक हसायचे, चालू द्या म्हणले, आता आल्यावर मोठा वाद होणार आहे म्हणले गावामध्ये. असे दिवस गेले आणि सोयरे सज्जन संबंधी पाहे, आता काय करावं म्हणले तुकोबरायांना. आणि असं करता करता पक्षी श्वापदे तरुवर जाण, ब्रह्मादी पिपिलकादी करुण, सर्वत्र व्यापक एक चैतन्य, लेखी समानते करी, सोन्या आणि दगड माती, माझ्या दृष्टी सारखे दिसती, दुराशा कदा नुपजो चित्ती, ऐसे श्रीपती करावे. देवाशी तुकोबरायाचा हा सगळा संवाद आहे.
आणि असं एक मास लोटता आईशा परी, तो खेप करून आला शेतकरी, म्हणे धान्य पिकले कैसे तरी अवसारी पहावे. आणि असे दिवस चालले होते, एक महिना गेला आणि तो मालक देहू मध्ये आला. आल्या आल्या त्याला वाटलं आता शेत कसं पिकलं ते पाहायला जाऊ. कळलं का मी काय बोलतो? ते लगभगीनं तिकडे गेलं, त्याला वाटलं मी चुकलो का काय देऊ गावात. कणसाला दाणे राहिलेले थोडेफार होते, इकडं तिकडं पडलेलं शेत, तुकोबरायाचं भजन चालू. आणि त्याने ते पाहिलं. पाहिल्यानंतर परम संताप वाटला तेव्हा, अदर खाऊनी चावितसे जीवा, म्हणे तुकयाने साधिले दावा, न्याय सांगावा कवनाशी. संताप झाला, जीभ चावली, राग आला, काय करू आता, आता कोणाला सांगायचं. राग आला. ऐसे म्हणून चित्तांत, चारी कापरे हिंडोनी पाहत, त्याचे भय करून चित्त पक्षी समस्त उडाली. झालं असं, तो चारी कोपरे फिरला. त्याला वाटलं हा कोपरा बरा असेल, तो कोपरा पाहू. पण तो कोपरा आहे ना, असे पक्षी राखले होते, कोणताच कोपरा ठेवला नव्हता. तो तिकडनं आला, त्याला असं वाटलं आता हा न्याय निवाडा पंचात न्यावा लागेल आपल्याला, तर बरं होईल, नाही तर कठीण प्रकरण आहे. जैसे भोजन होताची पाहे, तया माझे अंत्यज जाये, मग ब्राह्मण उडून लवलाये, जेवित टाये ठाकुनी. त्या शेतकऱ्याने राहिलेले सगळे पक्षी उडून दिले. म्हणले जा, सगळे पक्षी उडून गेले. पक्षी एकमेकात म्हणता हे कोण आले म्हणले. हा, ते म्हणले पळाले सगळे जिकडे तिकडे चोईकडे, चला 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 म्हणले. आता झालं म्हणले, दिंडीचा काळ संपला. वारी वारी महिनाभरात असते ना, वारी संपली, सुकाळ संपला, आता कुठे निघायचंय. पक्षी उडाले, पक्षी निघाले. तो माळ्यावरी बैसून निश्चिंत, प्रेमळ तुका भजन करीत, नाना अपशब्द बोल बोलत, कुणबी येत लवलाहे. रागा रागात शिव्या गाळ्या एवढा बोलला तो. म्हणले सक्रोधे तू कयाशी बोलत, उत्तर कैसे बडविले माझे घर, तू 6 पाहिल्याचा चाकर, 1 मास भर ठेविला म्या. 6 पाहिल्याचा तू चाकर झाला, 1 मास ठेवला, पण तुझ्यावर विश्वास ठेवून मी गेलो खेप आणावया. तू शेत चारिले पक्षी द्वंद्व तू कया साधिले, तू माझ्याशी काहीतरी मागच्या जन्माचं वैर काढलं म्हणले, तू डाव उगावला म्हणले माझ्यावर, तू वेगळा बोलला आणि केलं काहीच नाही. की एक दुर्जन एक संत, एक विषकंद एक अमृत, दैव योगे गाठी पडत तैसे निश्चिंत हे झाले. मैफती महाराज म्हणतात, एक दुर्जन आणि एक संत, विष आणि अमृत, ह्या दोन्हींच्या गाठी कधीतरी पडतात. की एक समुद्र एक आगस्ती, एक राहू एक निशापती, मिळणी होय प्रारब्ध गती तैसे गती हे झाली. की राजहंस आणि ससाना एक, की एक क्षत्रिय एक हिंसक, की जारिनी एक पतिव्रतेशी देख गाठी नाव एक पडेली. ते बरंच आहे. ते म्हणले तुकोबाराय महाराज म्हणले, म्हणजे मैफती महाराज म्हणले, ते काही बोलायचे, हे फक्त म्हणायचे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, त्याला काहीच करता येईना. मग त्याने लगबगीनं वक्षस्थळ म्हणजे छाती पिटावता पिटावता तो गावाकडे पळाला. आणि गावाकडे आल्यानंतर त्याने सगळ्यांना एकत्रित केलं आणि गावामध्ये बोंब ठोकली त्याने. मजशी तुका बोलिला उत्तर, माळ्यावरी बैसुनी राखी पाखरे, ती म्या उडवली असती जर तरी मरती साचराव चिता. तुकोबाराय महाराज म्हणले, अरे जर ते पक्षी उडवले असते ते मरून गेले असते. आता मला सांगा, भाग्य त्यावेळेचा शेतकरी होता, आता तर गोळ्यात घातल्या असते. कठीण प्रकरण. मग ते दोघांचं भांडण विकोपाला गेलं. मग आता ते गावात आलं, गावच्या पंचांपुढे उभं राहिलं, ग्रामस्थांपुढे करार झाला. करार होत असताना म्हणले, का रे काय किती तुझं सगळं, तुला शेत म्हणजे किती झालं असतं म्हणले. म्हणले मला कमीत कमी त्या सगळ्या गावच्या समवेत 1-2 खंड्या धान्य झालं असतं म्हणले. त्यावेळेस त्यांनी विचार केला, म्हणले याच्यावर काय करावं. म्हणले काहीच नाही, माझं धान्य भरून द्यावं. आता तुकोबारायाकडे तेवढे पैसे नव्हते. 2 खंड्या धान्य म्हणजे किती पोते, 40 पोते धान्य द्यायचं. आणि त्यावेळेस ती गावरान शेती होती, तेव्हा काही एवढं पिकत नव्हतं. 40 खंड्या धान्य द्यायचं कुठून, मग एक आपला 40 पोते द्यायचे कुठून. म्हणले एक काम करा, आता तुकोबारायाचा वाडा आहे, तो वाडा माझ्या नावावर लिहून द्या, गहाण वट लिवा,
ज्या दिवशी मला हे 2 खंड्या देतील त्या दिवशी वाडा त्यांना परत. पंचमंडळी म्हणले देतो वाडा आम्ही, हरकत नाही, करार करतो. पण जे राहिलेलं शेत चार आहे ते कोणाचं? ते म्हणले आता त्याच्यात काही राहिलंच नव्हतं. ते म्हणले तुकाराम महाराजांनाच द्या. म्हणले ते काही सोंगणी करतील, त्यांना त्यांच्या प्रारब्धाने जे होईल ते होईल. तुकोबराय म्हणले हरकत नाही. तुकोबरायांनी वाडा लिहून दिला, शेत ते घेतलं. तुकोबरायांनी सोंगणी केली, कांडण केलं. जुन्या काळामध्ये बैलाची पात धरल्या जायची. पात धरली आणि धान्य उपनायला सुरुवात झाली. महाराज रास पडली, पांडुरंग अवतार झाला ना धान्याचा. देवाला चिंता पडली, घर गाणवट पडलंय, रास पर्वत एवढी दिसू लागली. पोते भरले, बैलगाड्या देऊ गावाकडे, बैलगाड्या देऊ गाड्या. कोणाच्या वाड्याला? तुकोबरायाच्या वाड्याला. आता ज्याची शेती होती तो म्हणता माझे. पंच म्हणले अजिबात नाही, धान्य कोणाचं आहे? तुकोबरायचं आहे. तुला किती पाहिजे ते सांग. ते म्हणले धान्य झालं 17 खंड्या. 17 खंड्या धान्य झालं. मग त्याच्या किती म्हणले? 2 खंड्या. 2 खंड्या घेन 15 खंड्या. आता तुकोबराय म्हणले ते माझं नाहीच आहे. आई साहेब म्हणले आता काय करूया? डोक्यात म्हणजे त्यांची भाषा, करू काय? माझी मंगळाई पावली म्हणले. आता मंगळाई पावली होती का? म्हणले देवानं तर काही नाही केलं, पण माझ्या मंगळाईने चमत्कार केला आणि एवढं धान्य दिलं तरी हा बाबा म्हणतो माझं नाही, काय करावं? मग तुकोबराय त्यावेळेस महाजी शिंदे पंत म्हणून येते ते गावामध्ये एक चांगले हिशोबनीस. तुकोबराय म्हणले प्रामाणिक सज्जन महापुरुष. तुकोबराय म्हणले एक काम करा, तुमचा वाडा मोठा आहे, हे सर्व धान्य तुमच्या ठेवणीला ठेवा. योग्य वेळ आली का आपण याचं काय करायचं निवडा करू, पण सध्या हे सगळं धान्य माझ्या घराला नका, तुमच्या वाड्याला ठेवा. ते धान्य सगळं ठेवणीला ठेवलं. तुकोबरायांच्या मनात आलं का आपल्या वाडवडिलांनी मंदिर जे बांधून ठेवलंय ते जीर्ण झालं, त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे. तुकोबरायांनी साद घातली आणि तुकोबरायांनी मंदिराचं काम सुरू केलं. ते घर सोडवलं शेतकऱ्याच्या दाब्यातून, धान्य साठीला गेलं. तो चमत्कार देहूकरांनी पाहिला आणि मग त्यांच्या लक्षात आलं तुकोबराय कोणीतरी विशेष आहे. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, सिद्धांत आहे जगाचा. ठरल्या पद्धतीनं मंदिर पाडलं आणि पांडुरंग परमात्मा सगळ्या देहूकरांच्या स्वप्नात गेले. आणि पहिल्यांदा आता मंदिर पाडून ठेवलं. आणि मंदिर बांधायचं म्हणजे काय सामान्य आहे का महाराज? मंदिर बांधायची संकल्पना ज्याच्या मनात येते तो पुण्यवान असतो. देणगीदार पुण्यवान असतात, ते स्थळ पुण्यवान असतं. पण काहीतरी आडबंधन येत असतात मंदिराला. मग काय करावं? मग पैसा उभा पाहिजे. मग त्यावेळेस एवढं पैसे नव्हते. त्यावेळेचा सगळा मंदिराचा खर्च लोकांनी ठरवलं, तुकोबराय सगळे आम्ही मंदिर बांधतो, चाकर सगळेच. देव स्वप्नात गेला, देहूकर आले. देहूकरांनी सगळ्यांनी हात जोडले महाराजांना, म्हणले काय काम आला? कोण दगड उचलायचं, कोण माती कालवायचं, कोण चुना कालवायचं, आम्ही करतो म्हणले मंदिर. अरे पण एवढी मोठी चाकर आहे, पण काही का होईना काय काय बिना वंगणाची गाडी चालत नाही. आताच्या भाषेत कीर्तन करायचे, अरे पेट्रोल पाण्याचं तर विचार करावा लागतो का नाही? तसं पोटा पाण्याचं सैन्य पोटावर चालतं ना, किमान खाण्यासाठी पाहिजे. मग ते जे जिथं ज्याच्या वाड्यामध्ये धान्य होतं, देव त्यांच्या स्वप्नात गेला. देव म्हणला हे 15 खंड्या काय तुझ्या वाड्यावर ठेवायचं का? म्हणजे 15 खंड्या धान्य बाहेर घे, तुकोबरायांच्या स्वाधीन कर आणि सर्व सामुग्री आण. मग ते 15 खंड्या धान्य बाहेर घेतलं, त्या सगळ्या लोकांना वाटून दिलं आणि त्याच्यातून राहिलेलं धान्य विकलं आणि त्याच्यातून जे पैसा येईल त्याच्यातून तुकोबरायांनी पांडुरंग परमात्म्याचं जे विश्वंभर बाबाने मंदिर उभं केलं होतं त्याचा जीर्णोद्धार आपल्या वाडवडिलांचा उभा केलेला मंदिराचा तुकोबरायांनी केला. म्हणजे वाडवडिलांची जी आरस आहे, जी मिरास आहे, ती राखली तुकोबरायांनी. मिरास राखत असताना सुंदर मंदिराचं काम झालं. आता मंदिराचं काम झालं, मग आता मंदिराला अन्नदान पाहिजे का नको? मग त्या ठिकाणी अन्नदान ठरलं. यथेष्ट वास्तुशांती झाली. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने अवतार धारण केला आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पंक्ती उठल्या. 3 दिवस पूजा झाली. पूजा पाठ सर्व झाल्यानंतर अतिशय छान पद्धतीनं त्या ठिकाणी तुकोबरायांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार का करावा? आता नवीन मंदिर बांधायची बरीच परंपरा सुरू झाली. नवीन मंदिर 100% बांधावं, 100% बांधावं.
पण जर गावामध्ये त्याच देवाचं जर जुनं मंदिर असेल तर त्या देवतेचं नवीन मंदिर बांधू नये. लक्षात आलं का? म्हणजे भगवान शंकराचं एखादं मंदिर आहे तुमच्या गावात, ते जुनं झालंय, तर त्या गावाने त्याचा जीर्णोद्धार करावा, नवीन शंकराचं मंदिर बांधू. आता एवढं गोड हे मारुतीरायाचं मंदिर आहे. हे तर मला वाटतं अजून तुमच्या सगळ्या पिढ्या नाही आपल्या, अजून काय काय कला असेल. मी दररोज आल्यानंतर डोळे भरून ते मंदिर पाहत असतो. का अजून मुंगीला सुद्धा संधी नाही आहे का? संधी अजिबात नाही. माझ्या मते हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातलंच असावं, त्याला दुसरी काही म्हणजे सीमाच नसेल. हेच मंदिर ते इतकं गोड आहे मंदिर. जीर्णोद्धार केला महाराजांनी. आज ज्या देहूवाड्यामध्ये आपण जातो ना, जे मंदिर, ते मंदिर. आणि तुकोबारायांनी पुन्हा अजून एक क्रांती केली आहे, पुढे येईल ते. ज्ञानोबारायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा तुकोबारायांनी केला, हे लक्षात ठेवा. तुकोबारायांनी त्या ठिकाणी सुंदर असं सर्व प्रकरण हाताळलं. हाताळत असताना म्हणजे त्या मंदिराची पूजा केली. आणि त्याच्या फार बऱ्याच ओव्या आहे. पुढे चालू आपण, भजन करा एकदा. हरी जय गोमाता जय गोपाल, जय हो श्री वृंदावन धाम. जय गोमाता जय गोपाल, जय हो श्री वृंदावन धाम. जय गोपाल, जय हो श्री वृंदावन धाम. जय गो माता जय गोपाल, जय हो श्री वृंदावन धाम. जय हो श्री वृंदावन धाम. जय हो श्री वृंदावन धाम. जय गो माता जय गोपाल, जय हो श्री वृंदावन धाम. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी मंदिराचं काम केलं. मग तुकोबारायांना पाठांतराची सवय लागली. स्वतः अभंग रचले नाही बरं तुकोबारायांनी अजून. मग तुकोबारायांनी काय काय केलं, कोणाकोणाचं काय काय, वारकरी संप्रदायात आल्यानंतर त्या माणसाने काय करावं याचा सुद्धा हा आदर्श आहे. सगळं झालं, एकादशी द्वादशी झाली, आणि नंतर मात्र त्यांनी काही अभंग सुरुवात केली पाठांतराला. पहिला अभ्यास काहीच नव्हता, तुकोबारायचं बरं का. पहिला अभ्यास काहीच नव्हता, आवडी आता उपजली चित्ता. प्राकृत अभंग शतकोटी करता, नामदेव वार्ता बोलिले की. त्या नामयाचे अभंग निश्चित, पाठ करुनी गात नाचत. हरिदिनाशी उपवास करीत, संता समवेत जागरण. द्वादशी साधुनी परिपारणे, यथाशक्ती ब्राह्मणाशी अन्न. दिंडी पताका मिरवणे, वैष्णव चिन्हे बांधली. अनेक संतासे पाहिले ग्रंथ, कबीर भक्त यवन विख्यात. तयाचे जे वचनामृत ते पठन करीत प्रीतीने. अनेक अध्यात्म ग्रंथ थोर, सोमुखे वदले ज्ञानेश्वर. त्यांची शुद्ध प्रतिसाचार, वैष्णव वीर मिळवले ज्ञानेश्वरी. श्री विष्णू अवतार एकनाथ देखा, त्यांनी भागवतावरती केली टीका. त्याचा प्रयत्न करून निका ग्रंथ नेटका मिळविला भागवत. त्या ग्रंथाचे करावया म्हणण, एकांत स्थळ योजिले कोण. रमणीय भांडार पर्वत जाणते, स्थळी जाऊन बैसतसे. ग्रंथाचे पारायण करुणी,
अर्धानवय ध्यानाशी आणि पूर्वाभ्यासाची जो शिरोमणी कैवल्यदानी साय जया ग्रंथ भावया पाठांतर तुकयासी श्रमण लागती फार मनन करिता अहोरात्र मुखी अक्षरे बैसती प्रासादिक एकनाथांची वचने जे का भावार्थ रामायण त्याचेही पाठांतर पूर्ण निज प्रतीने करीत असे. नंतर योग वशिष्ठ अमृतानुभव हे सगळे ग्रंथ सर्व ग्रंथ तुकोबरायांनी पाठच करून टाकले. कारण तुकोबरायला पाठांतर होण्याला वेळ लागत नव्हता. काही पाठ केली संताची उत्तरे, काही पाठ केली संताची उत्तरे, काही पाठ केली संतांची उत्तरे, काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वासे आदरे करोनिया, विश्वासे आदरे करोनिया, करोनिया विश्वासे आदरे करोनिया, करोनिया विश्वासे आदरे करोनिया. गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद, गाती पुढे त्याचे धरावे द्रुपद. भावे चित्त शुद्ध करोनिया, भावे चित्त शुद्ध करोनिया, भावे चित्त शुद्ध करोनिया, करोनिया भावे चित्त शुद्ध करो. अशा पद्धतीनं काही पाठ केली संतांची उत्तरे. पाठ करावी बरं, थोडं 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 काहीतरी पाठ करावं, नाहीतर कठीण प्रकरण आहे. संतांची वचनं पाठ करावी. एवढं गोड आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलंय. आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म कोरेकर बाबांचं एक वाक्य आहे. बाबा म्हणतात आपलं पहिलं भाग्य भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. भारतात जन्म झाला पहिलं भाग्य. कारण या भारतात गंगा यमुना सरस्वती सगळं पुण्यदायिनी आहे. पण दुसरं भाग्य आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर जन्माला आलो, हे दुसरं भाग्य. जर आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या आधी जन्माला आला असतो ना ज्ञानेश्वरी मिळाली असती, ना गाथा मिळाला असता, ना भगवत आपलं भावार्थ रामायण, आनंद लहरी, रुक्मिणी स्वयंवर, किती 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 ग्रंथ आहे. आमचे गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते ऐकले, आपल्या रायपूरला आले होते बघा एकदा. निवृत्ती बाबा वक्ते म्हणजे असा माणूस होता महाराज महात्मा. संसार केला, लग्न 3 मुलं होते त्यांना. काशीला जाऊन ते पाटील होते, पण त्यांनी त्यावेळेचं प्रमाणपत्र जन्म दाखला ब्राह्मण केला होता. कारण तिथे ब्राह्मणांनाच प्रवेश असायचा काशीमध्ये. तिथे जाऊन ब्राह्मणांच्या पोरांमध्ये राहून ब्राह्मणांच्या पोरांच्या पुढा अभ्यास केला आणि नंतर आळंदीला आले पंढरपूरला. पंढरपूरला 21 विद्वान होते त्यावेळेस. पूजनीय धुंडा महाराज देगलूरकर, एकनाथ महाराज देगलूरकर, गोपाळ गोळे शास्त्री महाराज, कंधारकर महाराज, फार मोठी मंडळी. 21च्या 21 विद्वानांना बाबा अभ्यास विचारायचे. एक दिवस असा प्रसंग घडला, गोपाळ गोळे शास्त्री पाठात पोरांना बोलले, विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर कोणाला अडचण आली तर मध्यरात्री जरी माझा दरवाजा वाजवला तरी चालेल. त्याच रात्रीला गेले बाबा, मध्यरात्री दरवाजा वाज म्हणले, मला ह्या शंका आली, इतका अभ्यास करायची आम्ही. आता मला ग्रंथ सांगायचे त्यांना. आम्ही सहज एक दिवस असं बसलो, बाबांना इंद्रायणच्या पलीकडे आश्रम होता, ते केदारनाथची घटना झाली होती बघा, मोठी प्रलय. त्यावेळेस बाबा तिकडनं आले म्हणून भेटायला गेलो. बाबांच्या पाया अशी चपत होता. आम्ही बोलता बोलता बाबा म्हणलो, बाबा तुम्ही आयुष्यभर अभ्यास केला, किती वर्ष? 50 वर्ष अखंड अभ्यास केलाय बाबांनी. फक्त अभ्यासच करायचे, काहीच करत नव्हते बाबा. जेवण करायचे, अभ्यास करायचे, बाकी काहीच करत नव्हते. कीर्तनाला वगैरे जात नव्हते जास्त, एखाद्या ठिकाणी गेले तर गेले कीर्तनाला. बाबांना म्हणलं, बाबा एवढे तुम्ही अभ्यास केला, नेमकी ग्रंथ किती? बाबा म्हणले, अरे हा ग्रंथ म्हणजे हिमालयाचा पर्वतच करून ठेवले या संत मंडळीने. मी अजून तो सर करू नाही शकलो, अर्धाच चढलो म्हणले 50 वर्षात. एवढे ग्रंथ आहे. तुम्ही म्हणलं आम्ही काय करायचं? ते म्हणले, जमली तर प्रदक्षिणा करा कडक कडक. म्हणजे नाव जरी पाठ केले म्हणले ग्रंथांचे
तरी एवढे ग्रंथ आहे. एवढी ग्रंथ संपदा संतांनी केली आणि ती तुकोबरायांनी पूर्ण पाठ केली. तुकोबरायांनी भागवताचे 10,000 पारायण केले. किती? 10,000. आपण किती केले? आपलं एकच जर झालं श्रावणात तर आपण म्हणतो मग मी ना काय केलं, मी पारायण केलं. मग गणगोत्र आपल्याला कपडे काय न साड्या काय न लुगडे काय घेऊन येतात सगळ्या गणगोत्रात. मग काय पोथी समाप्ती. हा बरं असू द्या, प्रसाद घ्या तुम्ही, तसे नका जाऊ. हे चालतं, त्याला जाऊ द्या. पण पारायण करावं. पारायणाने काय होतं सांगू का? हळूहळू 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 आपाप आपल्याला ते शास्त्र कळायला लागतं. त्याला विषयांतर होईल. तुकोबरायांनी पारायण केली, त्याचा परिणाम असा झाला, तुकोबरायांना अंतर्भूत अशी शक्ती निर्माण झाली. पण काय झालं, ते नंतर भंडारी डोंगरावरून खालीच येईना. 2-2 दिवस 3-3 दिवस आई साहेबांना चिंता. महाराज ती जरी बोलायची पण पतिव्रता जोपर्यंत घास जात नाही तोपर्यंत जेवण जेवत नव्हती. काय करावं? पुन्हा मग मात्र धरलं धारेवर. कोणाला? देवाला. म्हणे आमुचा पूर्वज विश्वंभर, त्यानेची आणीला दावेदार, कुळी संबंध लागला थोर, माझा भरतार वेडा केला. म्हणले आमचे विश्वंभर बाबाला काम नव्हतं. कोण म्हणलं? आई. आणि काय झालं? हा दावेदार पंढरपूरचा कोण घेऊन आला इथं? संबंध जोडून दिला कुळाचा पिढ्यान पिढ्या. आणि मग आमचा भरतार वेडा केला. मुलेले कुरे कुटुंब फार, यासी मिळेना अन्न वस्त्र, मजवर टाकून संसार पर्वतावर बैसला. 4 घटिका लोटता रात्र, हळूच येतो देवळात, काळ्या पुढे नृत्य करीत आगड धूत मिळवाय. प्रातकाळी करोनी स्नान, त्या मेल्याचे करीतो पूजन, कोण ते जन्मी घेतले ऋण, त्याची उसने फेडितो. ते म्हणले काहीच काम नाही. मध्यरात्री येतो, त्याच्या पुढे नाचतो. सकाळी आंघोळ करतो, त्याच्या पुढे नाचतो. पुन्हा डोंगरावर जातो. असं कोणच्या जन्माचं काय कर्ज गेलो होतं एवढं फेडतोय म्हणल्या. जवळ गावात राहता जरी, तरी ओली कोरडी देते भाकरी, येर झारा करू किती तरी ते निर्धारी उमजेना. ऐसी तुकयाची कांता, आपुले घरी करीत असे चिंता, मंग करुणा आली पंढरीनाथा, अनाथ नाथा विठोबाशी. तुकोबराय डोंगरावर बसायचे. आता त्या ठिकाणी ऐसे म्हणून चक्रपाणी, कौतुक केले तये दिनी, एक भाकर भोपळा परपाणी, आवली घेऊन जात होती. उष्ण तीव्र झाले थोर, दिवस आला 2 प्रहर, तो कौतुक करी शारंग धरते, ऐका सादर भाविको. म्हणले आता ऐका, पायात चप्पल नाही, उन्हाळ्याचे रणरणते दिवस. तिनं डोक्यावर दुर्ड्यामध्ये घेतली भाकर, निघाली. तिला पण एक विश्वास होता. ती म्हणले हा घरधनी माझा सामान्य नाही, सगळे चमत्कार माहित होते. हा 100% त्या काळ्याचं चिंतन करतोय म्हणले. पण याच्या अंगी एवढं सामर्थ्य आलंय का जिथे हात लावील तिथं विठ्ठल विठ्ठल ध्वनी होतो. आपण नेटवर्क काय नेटवर्क? नामाचं नेटवर्क आहे म्हणले. आई साहेबांनी कान लावायचा देऊच्या बाहेर आले. जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणल त्या वाटेने निघायचं. देव म्हणला हुशार आहे. आई साहेब हुशार आहे. पायात चप्पल नाही, उन्हाळ्याचा प्रचंड कडाखा, आणि अशा प्रसंगामध्ये संपूर्ण रणरणत ऊन, आणि त्या उन्हामध्ये आई साहेब डोक्यावर दुर्डा घेऊन निघाल्या. निघत असताना चालल्या आणि करवंदीचा काटा होता. देवाला परीक्षा, देवाला सेवा करायची होती, हे निमित्त केलं. करवंदीचा काटा म्हणजे एकदम काटेकोर आणीदार. त्या ठिकाणी करवंदीचा काटा होता. आई साहेब अशा चालल्या. चालता 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 करवंदीचा काटा टोकदा, पाय पडला. हे मंगळाई म्हणली, डोक्यावरची पाटी खाली पडली. आणि नंतर पाहिलं तर संपूर्ण पाय रक्तरंजित झाला. सगळा रक्त प्रवाही, डोळ्यातून पाणी आलं. मग मात्र इतका 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 करवंदीचा काटा थोर, मध्येची होता वाटेवर, पाय पडी तिचा तयावर, फुटून साचार वरी आला. म्हणजे पायातून काटा काय आला? वर आला. तळपायातून काटा आला, वरतीच आला. तेने कासा विस होनी तत्क्षणी, मूर्छा येऊनी पडली धरणी,
भोपळा पर होते पाणी ते ओलोंडोनी सांडले. भोपळ्यात पाणी गेलं होतं, ते पाणी पण सांडलं, भाकर पण सांडली. नेत्र उघडून पाहत असे पाय, तो त्यातून रुधिर वाहत आहे. म्हणे मी आता करावे काय, म्हणून धाय मोकलीत. अंतकरणाला एवढा संताप झाला. डायरेक्ट आता श्रीमंताच्या घरची कन्या होती महाराज आप्पा गोळू यांची. ती बापच आठवला तिला, माहेरच आठवलं. काय म्हणले माझं नशीब फुटकं होतं म्हणून ह्या दुर्दशा माझ्या वाट्याला आल्या. रडू लागली. जन्मांतरीचे होते वैर, त्याची साधले साचार. पाठी बैसला दावेदार, झाले मरमर संसारी. मरमर झाली संसाराची म्हणले माझे कंठी बांधून मनी. फुकटाची झाला असे घनी, दूर बैसतो जाऊन एकांत स्थानी पर्वती. माझ्या कंठी हा संसार बांधला, दूर देशाला जाऊन बसला. ऐशी रीती करून रुधन, काटा पाहत असे उपटून. परी तो सर्व तान निघे जाण, म्हणून उपाय कोण करू आता. त्या ठिकाणी सगळा काढला. ऐका बरं, इथे स्त्री जीवनामध्ये ज्या दिवशी तिला सासरी त्रास होतो, अतिशय वाईट त्रास होतो, त्या दिवशी तिला बाप आठवतो. आणि आई साहेबांना सुद्धा बाप आठवला या ठिकाणी. बहुत खर्च करून या धन, पितियाने केले थोर लग्न. पिशाचे पदरी बांधले जाण, शेवटी प्राक्तन निवडिले. म्हणले माझ्या बापाने काय खर्च करून लग्न केलं, मला यांच्या पदरी बांधलं, आणि हा माणूस काय मला सुख देणार नाही. आणि कोणी रीती बंधूने सहज, महायात्रेशी नेले मज. ते पुण्य न उभे ठाके, आज गेली लाज संसारी. बरंच येते. ऐशा रीती ते राणी, आवली शोक करीत असे मनी. परी देवा म्हणून न बोलाय वदनी, म्हणे वैरी धावून येईल तो. त्यावेळेस बऱ्याच शिव्या दिल्या. म्हणेल शिव्या देते रात्रंदिवस, म्हणून काटा मोडला असे. मग संतोष वाटेल तयास, तरी न हो ऐशे काळी. तरी देवालाच आता देवाच आलं ते प्रकरण. ते म्हणले मला काटा का भरला माहितीये का, ती रडते एकटीच आहे ना, कोणीच नाहीये. जंगल भयानक आहे, रणरणत ऊन आहे, पिण्यासाठी पाणी नाही, भोळ येऊ राहिली, रक्त वाहू राहिलं, काटाचा निघे ना. पण अशा वेळेस ती म्हणते बरोबर आहे, हा रुक्मिणीवर आहे. मी रात्रंदिवस त्या काळ्याला काळ्या काळा म्हणते ना, त्याने डाव साधला. म्हणले डाव आज मला काटा त्यानेच भरावला, फक्त काटा निघू दे म्हणले. मग आता बघते त्याच्या राग आला तिला. आणि त्यावेळेस मग मात्र विषम काळे घेतली धाव, ते दुःख सोशिले आपुले जीवे. पैरी वैरासी न ते सांगावे, तरीच जन्मावे संसारी. बरच त्यावेळेस आता बराच काळ गेला. हे जाणून वैकुंठ विहारी, म्हणे तुका बैसला उपवासी डोंगरी. इची तो ऐशी झाली परी, आस्तव श्री हरी पावला. सावळा सुकुमार राजीव नयन, दिव्य पितांबर नेसला जान. मुकुटी झळकती नाना रत्ने, भास्करा शिवने आणि ती. सूर्याला लाजवेला असं तेज घेऊन देव आला. देवाला असं वाटलं आता हिचा काटा काढा. आता काय महाराज, त्याने सगळ्या जगाचा काटा काढलाय. देव आला. देवाला वाटलं मी जर असाच गेलो तर ही काहीतरी घेऊन धावेल माझ्यावर. देवाने म्हाताऱ्याचं रूप घेतलं. असं रूप घेतलं. म्हणले बाई काय झालं, डोळे फुटले का म्हणले तुझे, काय झालं दिसत नाही का तुला, रक्तात पाय पडला म्हणले माझा, तू मला म्हणतो काय झालं. अरे ही का सामान्य घटना आहे का, माझ्या पायामध्ये काटा भरला देवा, तुला दिसत नाही. राग आलेला होता तिला संसाराचा. ती म्हणते ह्या पद्धतीनं तू काय करू शकतो. म्हणले मी काय करू शकतो, मी तुझाच नाही जन्मोजन्मीचा तुझ्यासह सगळ्या कुळाचा नाही जगाचा काटा काढू शकतो. म्हणले नाही निघणार, हा करवंदीचा काटा आहे. देव म्हणला मी काढू का, पण आता काय गरजवंताला काय नसते. आई साहेब म्हणले जाऊ द्या, आता ती पतिव्रता माऊली होती, दुसऱ्याच्या हातात पुरुषाच्या पाय हातात द्यायचा, देऊ का नको. पण ती म्हणले वृद्ध दिसतोय बाबा घे म्हणले. आता पायातला काटा काढायचा म्हणजे कसा काढायचा असतो, जुन्या काळात आठवा तुम्ही, पाय जर भरला तर पाय पायावर घ्यायचा, म्हणजे तो पाय आपल्या पायावर घ्यायचा
ब्रह्मांड चालकाने पाय पायावर घेतला. कोणाचा? आई साहेबांचा. का घेतला माहितीये? देवाला सेवा करायची संधी मिळाली. कारण माझ्या तुकोबाची एवढी सेवा करती म्हणले निष्ठेनं, आणि म्हणून मला तुझी सेवा करायची. आता काटा काढायचा पहिला नियम काय आहे? पाणीने लावल्या जात. देवाने जिभेला असं बोट लाव, पायाला असा बोट फिरवावं, आणि पुन्हा काय करावं? जिभेला लाव, पुन्हा असं करावं. ती म्हणले तू वेडाय का खोळाय? आमच्या मालकासारखाच निघाला म्हणले तू. अरे काटा काढायचा, चाललंय काय तुझं? देव त्या काट्यात नाही, देवाला ती गोड लागायला लागली. कारण का? ही संताची माती होती महाराज, पायाची माती घ्यायचा तोंडात. देव म्हणला यशोदा मातेच्या काळात गोकुळात खाल्ली होती, तेव्हा आत्ताच मिळाली संधी मला. तेव्हा हो मैया मोरी मैंने नहीं माटी खाई, बरोबर? हा, मी माती खाली नाही त्यावेळेस. ते प्रकरण देव म्हणला मला आता संधी मिळाली ना, मी माती खातो. अरे म्हणले बाबा काटा काढ. देव म्हणला काढतो, काळजी करू नको. महाराज काय देवाने हात फिरवावा, नकळत काटा काढला, कळून सुद्धा दिला नाही. पुन्हा जशाची तसा पाय, पाय बरा झाला, आणि तिने पाय हातात घेतला. म्हणले बाई माझी मंगळाई पावली. म्हणजे देव म्हणला इथं मंगळाईला काय करावं? अगं मंगळाई नाही, मंगळाईचा मी कोण आहे? मालक आहे म्हणले. हा, देव म्हणले जाऊ द्या, मंगळाई तर मंगळाई जाऊ द्या, बायकोलाच जात आहे ना श्रेय, आपले काय हरकत नाही. सेवा केली देवाने, निघाली. एकदम कडक उभी राहिली, कडक उभी राहिली, हात जोडले, हात असे जोडले. म्हणले बाबा उपकार झाला तुझा. आता बाबा असा दूर गेला आणि थोडा प्रगट झाला. प्रगट झाला. म्हणले तू तू म्हणला काय? तू म्हणला. पुन्हा देव म्हणले नाही. देवाने पुन्हा भ्रांत पाडली तिने. दोघही निघाले. आता दोघं कुठं निघाली? देव म्हणले कुठं चालली तू? सगळा परिचय सांगितला. काय परिचय सांगितला? म्हणे मी माझा घरधनी, तो असा भजन करतो. म्हणे कोणाचं करतो? म्हणजे त्या काळ्याचं. कोणाच्या तोंडावर? देवाच्या तोंडावर. देव तरी हसायचे. म्हणलं कोण काळा? गब्बर का म्हणले तू, तुलाच मारेल. असं बरंच भांडण आहे. फार छान. निघाले दोघं. म्हणले चल. देव अदृश्य रूपाने ती निघाली. आता तुकोबरायाचं भजन चाललंय. तुकोबरायांनी ते पाहिलं महाराज. म्हणजे तुकोबरायांनी जेव्हा ते डोळे भरून पाहिलं, तुकोबराय म्हणतात हे कस काय झालं? म्हणले असं. कारण का? म्हणले आज रात्र आणि दिवस बरोबर आला कसा? बरोबर आहे का नाही? म्हणजे सूर्य आणि रात्र बरोबर आलीच कशी? हे दोन वैरी म्हणजे दोन विरोधी पक्ष नेते. अचानक समजा दोन विरोधी पक्षी एका गाडीत आले तर टेन्शन येतं ना लोकांना, कार्यकर्त्यांना. तुकोबराय म्हणले अरे झालं कसं? गडबड झालीच काय? देवाने युती केली का काय? म्हणजे हरकत नाही. मग आता त्या ठिकाणी बसले देव. आता दोघांचा संवाद झाला. म्हणले काय काय घडलं, कसं कसं घडलं? आई साहेबांनी सगळं सांगितलं. म्हणले मला काटा भरला, माझ्या मंगळाईने कृपा केली. आई साहेब म्हणले हरकत नाही. त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते सर्व प्रकरण झालंय बर का. माऊली आई साहेब आवली म्हणत असे ते अवसरी, मजला उशीर लागला भारी, पिसा बैसला असे डोंगरी जावे सत्वर त्या ठाया. निघाले. आता घर प्रपंचातले भांडणं होत असतात. त्या सगळ्या गोष्टी फार गोडवी. मनात परम होते कष्टी, म्हणे येथे काळ्याने घेतली पाठी, दष्टपुष्ट दिसतो माझे दृष्टी, कैसे गोष्टी करू आता. देवाने डोक्यावर काय पाठी घेतली ना ती. कस काय बोलावं याच्याशी म्हणले. तसाच दिसतो म्हणले त्याच्यासारखा. मागे शुदित होता श्रीकृष्ण, मग द्रौपदीने दिले भाजी पान, काही वंचिले नसता दान, मग निर्मिली अन्न नाना परी. आता त्या ठिकाणी आई साहेब बसल्या जेवणाला. बरंच बर का. म्हणले काय झालं होतं ग? म्हणले काही नाही. परमविस्मित झाला मनी, म्हणे मज पावली कुळ स्वामिनी, भैरव खंडेराव की भवानी त्या येऊनी रक्षिले. कोणाचे कर्तृत्व हेने नवे जाण, ज्याने रक्षिला माझा मान, तयासी मी सर्व भावे शरण जीव प्राणी असे की. सर्व अंगाने तो संवाद झाला. आणि
पाणी नव्हतं. कारण का, आता ते तुकोबरायला भूक लागली असे बसले. आता आई साहेबांनी एक संवाद साधलाय. आई साहेब म्हणले, का हो, मी जर तुमच्या बरोबर आहे, माझे मालक कोण आहे? तुम्ही. मग तुमचा मालक कुठे आहे म्हणले जेवणाला? ते म्हणले, त्याला मी लगेच बोलवतो, पण तू जीव घालशील का? कोण कोणला म्हणतंय? आई साहेब म्हणते, का हो, तुम्ही, माझा मालक, माझा घरधनी माझ्या समोर जेवतो, हे माझं पुण्य आहे. पण तुमचं काय पुण्य आहे म्हणले? तुमचा मालक. ते म्हणले, तुला काही डाव उजवायचा आहे काय? म्हणले, काहीच नाही, त्याला बोलवा म्हणले. म्हणले, मी बोलवतो, पण जीव घालशील का? म्हणे, जीव घालतो. देव आला महाराज, देव बसला जेवणासाठी. देवाने सर्व खाऊन घेतलं, सर्व झालं, थोडं राहिलं. देव म्हणतो, आई साहेब जेवता का? आता काय डोंबलं खाऊ? होतं ते तूच संपून टाकलं, दोघांनी खाल्लं, मी काय खाऊ? म्हणले, त्या पाठीकडे बघ म्हणले. पाठीकडे काय म्हणले? बघ तर. पाठीवरचं वस्त्र बाजूला घेतलं आणि मध्ये पंचपक्वान्न 56 भोगाचा नैवेद्य निघाला महाराज. डोळे भरून त्या पाठीकडे पाहते, जन्म गेला होता पण असे पक्वान्न पाहिले नव्हते. म्हणले, आवले, तुझं भाग्य थोरे. कोण म्हणतं हे? तुकोबाराय महाराज म्हणतात, अगं याच्या हातचं खाण्यासाठी गोपाळ झाली, त्यांना जे मिळालं नाही ते तुझं पुण्य, जे मला मिळालं नाही. तुझं भाग्य असं उदयाला आलं की तुझ्या भाग्याची परमसीमा अशी झाली का ह्या वैकुंठाच्या रानानं तुला शुदुरी दिली. तुझ्यामुळे ती शुदुरी आता कोणाला प्राप्त होणार आहे? मला प्राप्त होणार आहे. त्या पद्धतीनं मग ते देवाने केलं. देव म्हणले, पाणी नाही ना तिथे. कारण का, जेव्हा काटा मोडला पायी, भोपळा लवंडला ठाई, पर्वतावरी जीवन पायी, जवळ नाही सर्वता. पाणी नाही. मग त्या ठिकाणी सर्व त्याने पाणी निर्माण केलं. पाणी निर्माण केलं आणि पाण्याला पाहिलं. आई साहेब काय बोलल्या माहितीये का? म्हणले, हा काहीतरी साबरी विद्या शिकणारा नातच दिसतो म्हणले. नाना शाबरी मंत्र शिकून कपट विद्येत झाला निपुण, माझ्या भरता राशी घालून मौन वेडा करून बैसविला. ते म्हणले, ज्या पद्धतीनं पाणी आणलं त्या पद्धतीनं याने गडबड केली म्हणले, सगळी गडबड केली म्हणले. असा दोघांचा संवाद झाला. आणि आता पुढे ऐका. जेवणाची पंगत बसली. कोण कोण जेवणाला आहे? आई साहेब, तुकोबाराय आणि देव, तिघ जेवणाला बसले. आणि हे बघण्यासाठी सगळ्या स्वर्गातले सगळे देव, सगळे सुरवर, किन्नर, नारद, तुंबर सगळ्यांनी दाटी कुठे केली? भंडारा डोंगरावर. का हा प्रसाद कोणाला मिळावा? आता आम्हाला मिळावा. धन्य धन्य हा मृत्यू लोक, याचा महिमा दिसतो अधिक, येथेची सामग्री असतात एक, स्वर्गपदी सुख भोगती. धन्य हा भांडारा पर्वत जान, यासी पांडुरंगाचे लागले चरण, धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण, येथे वैष्णव जन अवतरला. धन्य पंचक्रोशी साचार, धन्य हे पाषाण मृतिका सार, या स्थळी हिंडला इंदिरावर, महिमा अपार नवदवे. बरंच प्रकरण झालं. म्हणले, काय काय? म्हणले, या ठिकाणी थोर महात्मा घडलं. प्रत्यक्ष देवाचे चरण कशाला लागले? ह्या भंडारा डोंगराला लागले. भंडारा डोंगराला झाले. भंडारा डोंगराला या ठिकाणी पाय लागले. त्यानंतर सगळ्या देवांनी त्या ठिकाणी नैवेद्य सेवन केलं. म्हणजे भंडारा केला. भंडारा भंडारा केला देवांनी, म्हणून भंडारा. भंडारा या शब्दाचा अर्थ भोजन महाप्रसाद होतो. मग त्या ठिकाणी तो भंडार पर्वत झाला. म्हणली, इथं काय काय झालंय? म्हणली, इथं खंडोबा भवानी सुद्धा येऊन गेली असा तो पर्वत आहे. अशा पर्वताच्या ठिकाणी सगळे देव आले, सगळे तीर्थ सगळे त्या ठिकाणी उतरले भंडारा डोंगरावर. देवाने तीर्थ निर्माण केलं. आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये आता हे का करायचं होतं सांगू का? तुकोबारायांच्या पत्नीने केलेली सेवा आई साहेबांनी, तिचं फळ तिला देवाला द्यायचं होतं का? तुझी सेवा मी तुला देतो. देव कोणाचाही उष्ण ठेवत नाही. तुम्ही त्याचं करा, तुम्हाला तो 1 पट करा, तो 10 पट देतो. देतो म्हणजे देतो, फक्त केली पाहिजे, हे फार महत्वाचं. बरोबर आहे का?
तुम्ही थोडं अन्नदान करा, तुमच्या घर भरवण्याची जबाबदारी. कारण का नाही ठेवणार? अहो त्याच्याकडे एवढं आहे, तो तुमच्या 2 रुपयासाठी कशाला खाली मान घालेल? मोठा माणूस आहे तो. देव काय किती मोठा माणूस आहे. हे 14 भुवन त्याच्या फक्त संकल्पनाने चालतात. केला इशारा, त्याने इशारा केला तरी महाभळवट्ट उलटा केला होता. जानवे तुटले ते सुखदेव बाबा सांगतील तुम्हाला काल्याच्या कीर्तनात. बरोबर का नाही? हाल केले, त्याचा संकल्प आहे. त्याच्या संकल्पाने सृष्टी चालते म्हणून भंडारा पर्वत भरून पावला. आई साहेबांना सगळ्या देवताचं दर्शन झालं. तरी आई साहेबांचं मंगळाईमुळे झालं. देव म्हणला तुझी मंगळाई तर मंगळाई जा, तुकोबरायांना घ्या आणि जा म्हणले. आता तुकोबरायांना देवाने आता जे सांगितलं ते ऐका. तुकोबरायांना देवाने सांगितलं, महाराज हे हाल मला तुमचे पाहवत नाही. पूर्वार्धात पाहिले ते हाल प्रपंचाचे झाले. तुम्ही तर प्रपंचाच्या वृत्तीवर राहिले नाही. ही पतिव्रता माऊली आहे, तुम्हाला घास दिल्याशिवाय ती घास जेवत नाही. भामचंद्र सोडला, तुम्ही भंडारा धरला. आता माझा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही आता भंडाऱ्यावर यायचं नाही. मग काय करा? आजपासून तुमच्या मुखातून मी वाणी वादावणार. कोण? स्वतः भगवान परमात्मा तुकोबरायांना बोलले. आता तुम्हाला ध्यान करण्याची गरज नाही. तुम्ही बोलाल ते मंत्र होईल, तुम्ही चालाल ते क्षत्र होईल, तुम्ही म्हणाल ते तीर्थ होईल, तुम्ही बसाल ते क्षत्र होईल. हे पुण्य तुम्हाला मी प्रदान करतो. तुकोबरायांना त्या दिवशी आशीर्वाद दिला. देवाने सांगितलं आता हा अट्टाहास बंद. साधन सिद्धता पूर्ण तुकोबरायाची सिद्धाला गेली आणि तुकोबरायाची भावना उत्कर्षाने आनंदाला आली. तुकोबराय म्हणले देवा आता परवानगी. म्हणले हो, काव्य करण्यासाठी परवानगी. आता काव्य म्हणजे काय? स्वतः तुम्ही अभंग रचावे. ज्या पद्धतीनं तुम्ही इतरांचं पाठांतर केलं, या जगत उद्धारासाठी महामंत्राचा वेद निर्माण करावा. या सगळ्या वेदाचं सार, सगळ्या ग्रंथाचं सार एका ग्रंथामध्ये आणा, असं काहीतरी तुम्ही निर्माण करा. आणि जे नामदेवरायाला मी वचन दिलंय अवतार कार्याच्या वेळी, ते वचन तुम्हाला पूर्ण करायचंय. अपूर्ण राहिले ना नामदेवरायाचे अभंग, ते तुम्हाला पूर्ण करायचे. म्हणून आजपासून तुमच्या मुखातून मी वाणी वदवेल, असा आशीर्वाद देवाने दिला. स्वतः तुकोबराय आणि आई साहेब दोघही पती पत्नी आनंदाने देहू गावाकडे आले. नंतर येता 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 तुकोबरायांनी आवली आई साहेबाला सांगितलं, जिजे सगळं खरं आहे ग, पण त्या प्रपंचामध्ये माझं मन आता रमत नाही. आई साहेबांना आनंद लय झाला होता. देवानेच काढलं ना आता प्रपंचात. डोंगर उतरताना हे मालक काय म्हणले, सगळं खरं आहे पण मला त्या देहूच्या घराकडे वाड्याकडे यावं वाटत नाही. मला अखंड परमार्थ करू दे आता. कारण का आता पुन्हा जाऊ दे आता, आणि मी तुझा गुन्हेगार आहे म्हणले, पण तरी सुद्धा आता मी संसाराकडे मला नेऊच नको म्हणले. मी नेणार नाही, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, फक्त घराला येत जा, जेवण करीत जा, तुमच्या तुमच्या देवाचं भजन तुम्ही करत जा. आई साहेबांनी परवानगी दिली. आता देवाची परवानगी मिळाली, पत्नीची परवानगी मिळाली, कुळगोत्राचा तर विशेष संपलेला होता. मग मात्र देहूमध्ये तुकोबराय आले आणि तुकोबरायांनी गळ्यामध्ये विना घेतला आणि सुरू केलं, या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. न करावा विचार न लगे चिंता कवनाशी, करावा विचार लगे चिंता कवनाशी, करावा विचार लगे चिंता कवनाशी. या रे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. विना गळ्यात घेतला आणि जगाला आवाज दिला. भक्ती माध्यम आता मंदिरामधून सुरू झालं. तुकोबरायाच्या जीवनामध्ये भक्ती करता करता मग पुढे आता आज हा प्रसंग थांबतोय आपण. आज आपण धान्याचा प्रसंग पाहिला. आपण भंडारा डोंगराचा फार जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे तुकोबरायांच्या जीवनातला भंडारा डोंगराचा.
तो प्रसंग पाहिला. उद्या पितृपक्ष येतो तुकोबराच्या जीवनात. त्यांचे पितर जीव घालावे लागतात. तुकोबराय पुन्हा ते कसे भजनाला निघून जातात. पितर देवाने जीव घातले मग तुकोबरायाचे. असा प्रसंग आहे उद्याचा. आणि नंतर पुन्हा तुकोबरायाच्या जीवनामध्ये उद्या पितर येतात. भजन तुकोबरायांनी कसं सुंदर अभंगाच्या रचना सुरू केल्या. आणि चिंतामण गोसायाचं प्रकरण येतं मध्ये. मग अंबाजीबाबा नंतर येतील, नंतर छत्रपती येतील. जसं जसं आपल्याला वेळ भेटेल त्या त्या पद्धतीनं आपण या सगळ्या विषयाला हात घालतोय. माझ्या मते ही कथा पूर्ण 8 दिवस आहे. मी काल पाहिली पत्रिका व्यवस्थित, 9 दिवसाचा सप्ताह आहे. म्हणलं रामकृष्ण हरी. चांगलंय, नवविधा भक्ती घडली तुम्हाला, 9 दिवस घडले. वा वा, छान केलं तुम्ही. मला असं वाटलं उद्या कथा विराम घेणार आहे. ते म्हणले नाही, एकादशीच आली नाही अजून. म्हणलं असं कसं होईल? आज माझ्या मते 5वा दिवस असेल ना. 5वा दिवस, उद्या 6वा आणि 7वा, सोमवारी 7वा. ते म्हणले मंगळवारी सुद्धा कथा आहे, बरोबर ना? बुधवारचा काल आहे ना? हा हा हा, बरोबर. अशा पद्धतीने आहे. हा, लवकर कथा आहे, पण मंगळवार पर्यंत आहे. बुधवारी काल आहे. म्हणलं हरकत नाही. म्हणजे आता रविवार उद्या, सोमवार आणि मंगळवार, 3 दिवसामध्ये. म्हणजे उद्या पितृपक्ष, तुकोबरायांचं भजन आणि चिंतामण गोसावी, छत्रपती शिवराय, ग्रंथ बुडवणे, ग्रंथ येणे आणि नंतर रामेश्वर भट्टांसह 14 टाळकऱ्यांचा उल्लेख आणि त्यांनी तुकोबरायला दिलेलं न्यायपत्र आणि केलेलं वंदन आणि वैकुंठ गमन. म्हणजे दिवस कमी आहे, विषय जास्त आहे, पण आपण सर्वांगाचे कान देऊन गोड ऐकत आहात. तुकोबरायचं चरित्र असं आहे. आदरणीय दौलत महाराज साक्षीदारे, दत्तू काका साक्षीदारे, गाजरवाडीला आम्ही केलं होतं. 3.5 तास, 4.5 तास कथा चालायची. लोक उठायचेच नाही. 11, 11:30, 12 तिला बंधनच राहिलं नव्हतं. कारण तुकोबरायचं चरित्र सांगणारा वक्ता कोण आहे याला महत्व नाही, ते चरित्र तुकोबरायचं हे महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायचं जीवन अपरंपार आहे. अशा तुकोबरायचं जीवन आपण ऐकत आहात. आपण धन्य आहात. आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग भावाने प्रणिपात करतो. आज मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. बरीचशी मान्यवर आहेत. साहेबराव महाराज आहेत, बाबा आहेत, आदी करून सर्व जाणती महाली साहेब, सगळ्यांना वंदन करतो. विनोद महाराजांची मोठी धावपळ चालू आहे. त्यांना इथून लगेच पुढे निघावं लागतं, शेळकेवाडीला जावं लागतं. दौलत महाराजांना दिग्वदला जावं लागतं. आम्हाला आज कुठे ते आंबेगाव, लासलगाव, वेळापूर, आंबेगावला जावं लागतं दररोज. पण आपण आनंदाचा हा विषय, चांदवड नगरामधली ही सेवा आहे, करून घेतायत भगवंत. आपण ऐकतायत, आपण ऐकावं. या ठिकाणी थांबतोय आपण. सर्वांच्या चरणी रामकृष्ण हरी. लगेच आता धावतं मी हे श्री तुकारामा म्हणतो, तुम्ही म्हणायचं श्री तुकारामा, श्री तुकारामा, प्रिय श्रीरामा, श्री तुकारामा, असुर विरामा, श्री तुकारामा, स्वानंद रामा, श्री तुकारामा, चैतन्य भूषणा, श्री तुकारामा, पाषंड दुपना, श्री तुकारामा, कथमृत अशना, श्री तुकारामा, मोहशत्रु शासना, तुकारामा, वक्ता महावाणी, श्री तुकारामा, बाबा श्री शिरोमणी, श्री तुकारामा, अमृत संजीवनी, श्री तुकारामा, वैराग्य शिरोमणी, श्री तुकारामा, ज्ञानी अमेंद्रा, श्री तुकारामा, ऐश्वर्य समुद्रा, श्री तुकारामा, बोधमृत चंद्रा, श्री तुकारामा, उपरम सुभद्रा, श्री तुकारामा, प्राणींद्रिय दमना, श्री तुकारामा, तनुसहित सगमना, श्री तुकारामा, हरिशिरीष सुमना, श्री तुकारामा, जिजाई रमणा, श्री तुकारामा, तुतारक लोका, श्री तुकारामा, महानामधारका, श्री तुकारामा, नारायण जनका, श्री तुकारामा, त्रिभुवन व्यापका, श्री तुकारामा, जय जय मुक्तिवर्या, श्री तुकारामा, चित्तप्रकाश सूर्या, श्री तुकारामा, परमोद धैर्या, श्री तुकारामा, श्री विठ्ठल हृदया, श्री तुकारामा, जगद्गुरु भूपा, श्री तुकारामा, वेष्टित अमोपा, श्री तुकारामा, माया सिद्ध स्वरूपा, श्री तुकारामा, मायतम दीपा, श्री तुकारामा, अगोचर लक्षी, श्री तुकारामा, जगवत कुक्षी,
श्री तुकारामा सर्वतर साक्षी श्री तुकारामा दैवगुण पक्षी श्री तुकारामा कुमती नरगंजन श्री तुकारामा प्रेमळ मनरंजन श्री तुकारामा भव भय भंजन श्री तुकारामा निवासी निरंजन श्री तुकारामा तनु ब्रह्मची संज्ञा श्री तुकारामा अद्भुत प्राज्ञा श्री तुकारामा सर्व काळा सुज्ञा श्री तुकारामा जगी वजतवज्ञा श्री तुकारामा दुष्टा तत्वज्ञा श्री तुकारामा भुवन भैरज्ञा श्री तुकारामा त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकारामा उद्धरत्र आज्ञा श्री तुकारामा षड्रूप सहरित्या श्री तुकारामा माया नदी तरत्या श्री तुकारामा तापत्रय हरत्या श्री तुकारामा मनोजय करत्या श्री तुकारामा महायोग मंडना श्री तुकारामा तरु पाप खंडना श्री तुकारामा कळी काळ दंडना श्री तुकारामा गुण असुर खंडना श्री तुकारामा तू सुख सागर श्री तुकारामा महाप्रेम आगर श्री तुकारामा ब्रह्मतनु नागर श्री तुकारामा अद्भुत सौदागर श्री तुकारामा चिन्मय सुखवासी श्री तुकारामा देहू क्षेत्र निवासी श्री तुकारामा रथ साम्य सुखाशी श्री तुकारामा तू तारक लोकाशी श्री तुकारामा हरिपद भ्रमरा श्री तुकारामा वंदे महा अमरा श्री तुकारामा कनकाई कुमारा श्री तुकारामा सुखदानी पामरा श्री तुकारामा अक्षेतनो गात्रा श्री तुकारामा तू परम पवित्रा श्री तुकारामा महासत पात्रा श्री तुकारामा गोलोबा पुत्रा श्री तुकारामा प्रेमाभूत सिंधू श्री तुकारामा कुळसागर इंदू श्री तुकारामा कानप्रिय बंधू श्री तुकारामा गुणातीत साधू श्री तुकारामा उन्मेष सुलोचना श्री तुकारामा अहम अंध मोजन श्री तुकारामा लुष्टवत कांचन श्री तुकारामा कर्ता मूळ सिंचन श्री तुकारामा तू सुखमय पवना श्री तुकारामा लोकत्रय जीवना श्री तुकारामा आनंद तरुवदना श्री तुकारामा ब्रह्मसुख भुवना श्री तुकारामा श्रीरंग सुरंग श्री तुकारामा हृदयोग तुरंग श्री तुकारामा रिपुपनी कुरंग श्री तुकारामा महानद तरंग श्री तुकारामा अदृश्य निगमा श्री तुकारामा अकळ आगमा श्री तुकारामा भाऊक सुयमा श्री तुकारामा मोहजाल निर्गमा श्री तुकारामा सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकारामा वृत्तिमंत धर्मा श्री तुकारामा प्रज्ञासिद्धी कर्मा श्री तुकारामा तुरहित कर्मा श्री तुकारामा कल्पतृप्त कामा श्री तुकारामा सुमंगल धामा श्री तुकारामा तपस्वी ललमा श्री तुकारामा महावेक ग्रामा श्री तुकारामा विकसित जगप्रज्ञा श्री तुकारामा महाकौतुक संज्ञा श्री तुकारामा दीनदायक प्रज्ञा श्री तुकारामा ज्ञानबोध विद्मा श्री तुकारामा स्वकळित कळा श्री तुकारामा महाभक्ती गोपाळा श्री तुकारामा तू परम कृपाळा श्री तुकारामा शांती गोपाळा श्री तुकारामा तुकाराम 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 हा तुकाराम 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 हा तुकाराम 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 करविले तैशी केले कटकट पाकडे काने कधी बदाने पुन्हा कारणे हे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे आयाच्या